सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू इष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकान् शिरे निववावे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना सज्जनाचे परिह्यावे तरी सज्जनाने ववावे नको रे मना द्रव्यते पोढिलाचे अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे घरे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे सदा सर्वदा प्रीतिरामे धरावी दुखाची स्वये सांडी जीवी करावी देहे दुखिते दुःख मानित जावे विवेके सदा स्वस्वरूपी बजावे जय जय रघुवीर समर्थ। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरां वंदे गुरु परंपरां वंदो आचार्य शंकरो जो ग्रंथार्थ विवेक चतुरो सारोने कर्मठतेचा विचारो प्रबोध दिन करो प्रकाशिला जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जो सद्गुरु भक्तीचा शृंगार जो ज्ञान वैराग्याचे भांडार जो सच्चिदानंद एकाकार त्या एकनाथा नमस्कार एकपणे नासोने अज्ञान भ्रांती उपदेशिती तत्वमसी एकांती शिष्या लागे परम शांती सद्गुरु कृपेचिने श्रीराम जय जय राम। परम पूज्य दादांना साष्टांग नमस्कार करते। परम पूज्य माजी श्री गुरु सुनील दादांना साष्टांग नमस्कार करते। श्रोते हो, आपण जगदीश मोती आहात। आपणा सगळ्यांना नमस्कार करून आजचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते। आपण सध्या 29व्या अध्यायामध्ये आहोत आणि त्यामध्ये आपण बघितलं की उद्धवाने सगळं ज्ञान झालेलं आहे, तरी भगवंताला म्हणतो की मी तुला एक मागणी मागणार आहे, तू हे कृपाळू हे दयाळू तू काही कर मला ते दे, म्हणजे ते मागणं माझं तू मला दिलंच पाहिजे। संसाराविषयीच्या बुद्धीचा मी तुला काही मागणार नाही आहे, मला संसारातलं काही नको किंवा परमार्थात ते काही नको, मला मोक्ष सुद्धा नको, काहीच नको। तू मला मोक्ष देशील तर काही नाही, मी तर मुक्त आहेच आहे, त्यात तू मला काय नवीन दिलं, इतकं तो बोलून गेला। आणि भगवंताची परमोत्कृष्ट अशा अभेद स्नेहाने तो आपल्या अंतःकरणात भगवंताच्या उतरून गेला आणि भगवंताला म्हणतो की तू मला मुक्तीच्या वरची भक्ती, अंतरातली भक्ती मला दे, की त्या मुक्तीचं म्हणजे तू आणि मी एक ह्या भावाचा अभेद मी
एकला दुजानं कोणी मजला, अशी अभेद भावाची भक्ती मला दे, मला दुसरं काही नको. मी जरी ब्रह्मपदाला पावलो आहे, मी सगळं पाहून गेलो, आता काही ज्ञान बाकी आहे का उद्धवाचं? सगळं ज्ञान त्यांनी पावलेलं आहे, तरी म्हणतो मी ह्या टोकावर सुद्धा तुला मागणार आहे. आणि काय मागितलं त्याने? आपण काल बघितलं की त्यांनी मुक्तीवरची भक्ती, मुक्तीच्या डोक्यावर पाय ठेवून भक्ती मागितली, मुक्तीच्या पाय खाली आणि भक्ती वर, असं त्यांनी मागितलं. आणि तो म्हणतो की मला तू हे देच. आणि भगवंत त्याला म्हणतात की तू न मी एकच आहे. आणि ते म्हणतात की हे भक्ती तू मागितली, सर्व काळ तू माझ्या रूपामध्ये, माझ्या स्वरूपामध्ये निमग्न राहशील, सर्व लक्षण तुला माझ्यासारखेच आहेत, तू सर्व गुण संपन्न माझ्यासारखा, सगळा ज्ञानाचा मोठा महिमा सगळं दिल. आणि वरून भक्ती तू मागितली, ते मला फार आवडलं. भगवंतांनी त्यालाही भक्ती दिली, सर्वश्रेष्ठ भक्ती. तू म्हणे आता तू बद्रिकाश्रमाला जा, तिथं तू जा, आणि तिथं जाऊनही तुला कसं राहायचं आहे, तिथं तू सगळ्यांना पारमार्थिक सगळ्या अवस्था कशा आहेत ते रहस्य भगवंत सांगतात, की तिथं जाऊन तू कसं राहायचं हे सुद्धा त्याला सांगितलं, की मी जे ज्ञान तुला दिलं आहे ते तू सगळ्यांना देशील, आणि तसा तू वागशील, वागला नाही तर तसं जमणार नाही, मग तुला कोणी ऐकणार नाही. आपण बोले तेसा वागे, त्याची वंदावी पावले, हा नियम आहे. आणि तू नुसतं बोलशील तर तुला कोणी विचारणार नाही, तू तसा वागशील, अजूनही तू भक्ती, हे सगळं जी पूजा वगैरे जे नियमाने चालणं आहे, वेद विहित कर्म आहे, ते सगळं तू तिथं राहून करशील, आणि तिथं असा वागशील, तेव्हा लोक आपोआप तुझ्याकडे येतील, तुझ्यावर प्रेम करतील, आणि तू तिथं सगळ्यांना जे तुझ्याकडे येतील त्यांना सगळ्यांना हे ज्ञान दे, असं भगवंत बोलून गेले. आणि त्याला म्हटलं की तू आता बद्रिकाश्रमामध्ये जा. उद्धव आवडीने हरीचे ध्यान करतो आणि हरीचे पाय धरून घेतो की आता मी जातो. आणि इकडे भगवंतानी मग तो जायच ना, त्याला किती बोध दिला, स्वतः तरुण इतरांना तारलं, उद्धवा तुला एक सूचना आहे की माझं ज्ञान तुला अनुभवाला आलं आहे, त्याचे माझ्या आज्ञेने तू शिष्यांना उपदेश करशील, सगळं भगवंतांनी सांगितलं. आणि आता जायची वेळ आली तर भगवंताला तो सोडेनासा झाला, भगवंताचे चरण धरून घेतले, रडू लागला, हुमके भरून घरून रडू लागला. तेव्हा भगवंतांनी त्याला चरण पादुका भगवंत दिल्या, आणि परमोत्कृष्ट अशी अभेद स्नेहाच्या त्या अंतरणात त्या मनाला तो उद्धव घेऊन बसला आहे, चरणामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये उत्कृष्ट असा ते भगवंताचं चरण घेऊन बसला आहे. आणि भगवंत तरीही तो त्या चरणाला सोडतच नाही, थोडा जातो अजून येतो, थोडा जातो अजून येतो, त्याला चरण सोडवले जात नाही आहेत. आपल्या आसवांनी त्यांच्या चरणाची अभिषेक करून दिला, पण त्याच्याने एवढं ज्ञान झाल्यावर सुद्धा जाणं जमत नाही आहे. आणि त्याचं ते प्रेमयुक्त अशी श्रद्धा आणि हरी स्वरूपावर, या देखण्या स्वरूपावरच प्रेम बघून भगवंतांनी त्याला आपल्या चरण पादुका दिल्या, आणि त्याला म्हटलं की तू आता जा. हरीच्या दोन्ही चरणांनी, म्हणजे त्या आसवांनी जे प्रक्षालन त्याचं केलं होतं, त्याच्यासाठी त्याला जे फळ मिळालं त्या ह्या चरण पादुका आहेत, त्यांनी मस्तकावर धारण केल्या, आणि जावे यावे पुन्हा नमस्कार करावा. पादुका मिळाल्यावर सुद्धा ही परिस्थिती आहे, सांगा. जातो आहे, येतो आहे, पुन्हा नमस्कार करतो आहे, पुन्हा जावे, असे वारंवार करून शेवटी तू जाता झाला, शेवटी निघालाच. आणि मग म्हणतो की इतर स्नेह, पण त्याला मग हा भगवंतावरचा स्नेह आडवा आला का? इथं एक विशेष सांगितलेलं आहे की आपण संसारावर सुद्धा आपला स्नेह असतो,
पण हा भगवंताच्या चरणावर, भगवंतावर इतकं प्रेम करतो आहे, स्नेह ठेवतो आहे, ह्याला हे प्रेम, हे हे जे त्याचं म्हणजे अगदी उद्धवाचं जे हे त्याचं चरण न सोडण्याचं जे प्रेम आहे, तो सोडू नाही शकत आहे. तर प्रश्न येतो तो की हे प्रेम जर उद्धवाला आडवं आलाय का? साधकाला भगवंतावर केलेलं प्रेम आडवं येते का? तिथं तेच म्हणतायत की भगवंतावरचा स्नेह, भगवंताचं प्रेम भक्ताला बाधक होत नाही. त्याच्यासाठी ते साधकाला ते उपयुक्तच असते आणि ते त्यांनी करावं. शेवटी तो जाता झाला, पण तो भगवंतावर केलेला स्नेह त्याला बाधक नाही झाला आहे. तो स्नेहाळू भगवंताचे स्नेह सुखदायक झाला आहे त्याला. आणि संसारावर केलेलं प्रेम दुःखदायक होते, बाधक होते या मार्गावर. पण भगवंतावरचं कितीही प्रेम का असो ना, मग सगुणातलं असो की निर्गुणातलं असो, पण भगवंतावरचं प्रेम हवं असते आणि ते प्रेम केव्हाही साधकाला सुखदायकच असते. तेच प्रेम करायचं. उद्धव गुरु प्रेमाला विकल्या गेला. जसं आतापर्यंत आपण बघितलं की भगवंत भक्ताच्या प्रेमाला विकला गेला, तसं आज म्हणतात की उद्धव श्री गुरूंच्या प्रेमाला विकला गेला. उद्धव आज विकला गेला आहे. आतापर्यंत आपण तेच बघितलं की भगवंत म्हणतो मी विकल्या गेलो, मी विकल्या गेलो. आज उद्धव विकला गेला आहे आणि श्रीकृष्णाच्या आणि श्रीकृष्ण रूपाने भगवंत आहे त्याला. श्री गुरु रूपाने भगवंत आहे. भगवंताच्या प्रेमावर तो विकला गेला आहे आणि ते भगवंतच त्याचे श्री गुरु झालेले आहे. म्हणजे तो दोन्ही त्याला एकाच मूर्तीमध्ये लागलेले आहे. भगवंतही तोच, त्यामुळे तिथं त्याला जास्त दृढता आलेली आहे आणि ते गुरु प्रेमाने विकल्या गेला. श्रीकृष्णाचा त्याग कसा करील विचार झाला आहे, करवत नाही आहे. साक्षात मूर्ती आणि जाणून घेतला आहे की हा माझा मित्र नाही आहे, हा माझा सखा नाही आहे, हा माझा नातेवाईक नाही आहे, हा माझा श्री गुरु आहेत हे माझे, आणि हेच ते परब्रह्म परमात्मा तत्व आहे. म्हणून सोडवल्या नाही जात, काही केल्या सोडवल्या नाही जात. हे सुखदायक तत्व आहे आणि गुरुंनीच, श्री गुरूंनी परब्रह्म मानून ते श्री गुरूंनीच ती भक्ती जी प्रिय असते त्याला जीवन मुक्तीला त्यांनी दिलेली आहे. आणि आता हा जिथं जिथं जाईल, जिथं जिथं हा सगळ्यांना ते ज्ञान देईल, ते सुद्धा जीवनमुक्त होतील. इथपर्यंत म्हटलं आहे की असा जो भक्त आहे तो एखाद्या गवताच्या काडीवर सुद्धा त्याचा पाय पडला तर ते गवत सुद्धा मुक्त होते, त्याला सुद्धा पुन्हा जन्म घेणे लागत नाही. कारण झाडा झुडपांमध्ये जीव असतो आणि ते कोणत्या ती एक योनी आहे, जल योनी म्हणतात त्याला, ती एक योनी आहे, तो पण त्याच्यातून मुक्त होतात. आपण श्रीकृष्ण कथेमध्ये बघितलं आहे की दोघ जण त्या शापामुळे त्याच्या श्रीकृष्णाच्या अंगणातले झाड झाले आणि त्यांनाच मुक्ती देण्यासाठी भगवंत उखळाला बांधल्या गेला आणि घासत घासत त्या झाडांजवळ गेला आणि त्या झाडांच्याच यांनी हे दोघे मुक्त झाले. आपण बघितलं आहे कथेमध्ये, आपल्याला माहिती आहे. आणि असाच हा जीवन मुक्तीला पावलेला आहे आणि त्याला आता सारा संसार गवतासारखा वाटत आहे, काही याला किंमत नाही आहे आणि तो मुक्तीला सुद्धा गवतासारखं टाकून देत आहे. त्याला मुक्ती सुद्धा नाही हवी आहे आता. आणि तसे पाहू गेल्यास उद्धव स्वतः पूर्ण ब्रह्माला प्राप्त झालेला आहे, तरी सुद्धा त्याला सगुण स्वरूपाचा छंद लागला आहे. हे पाहू गेल्यास तो श्रीकृष्णाची कांती फार ज्ञानघन आहे, त्यामुळे हे घडलं आहे. त्याचं स्वरूप, त्यांची ती कीर्ती, त्यांची ती कांती, त्यांचा तो प्रकाश, त्यांचं ते सगुण रूप फार गोमटा आहे.
म्हणून तिथं तो अटकला आहे. ज्ञानगण आहे, माहित आहे की हा इतका श्रेष्ठ आहे आणि ब्रह्म प्रकाशाने ब्रह्माने ज्ञानाने हा प्रकाशित आहे, दिसत आहे. आता त्याला याच्यामध्येच ब्रह्म दिसत आहे आणि ब्रह्म आणि सगुण हे दोन्ही दोन झाले आहेत आणि हे दोन्ही हे एकच आहे आणि ते माझे जे गुरु आहेत. म्हणून जास्त आता प्रेम झालं आहे की मी योग्य ठिकाणी आलो हो. श्रीकृष्णाचं ह्या प्रत्येकाच्या हृदयावर आत्मवस्तू मिळालेली आहे आणि ती आत्मवस्तू तो श्रीकृष्णामध्ये बघू पाहत आहे, त्याला दिसत आहे. आणि जो असा जाणून घेतो त्या आत्मवस्तूला, त्याला मग कसं सोडेल हो? तो कसा म्हणेल की मी जातो? हे जसा थिजलेलं तूप आणि वितळलेलं तूप जसं एकच असते, तसं सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे, हे याला आता कळलं आहे. आणि त्यामुळे तो निर्गुणाचा रस सगुणाच्या मुशीत टाकून त्या श्रीकृष्णाच्या स्वरूपाने त्या मुसावलेला साकार करत आहे. म्हणजे मुशीत टाकून म्हणजे त्या आकाराचं ते थिजलेलं तूप त्या आकाराच्या त्या याच्यात टाकल्या आहे, साचा ज्याला आपण म्हणतो. आणि तिथून ते निर्गुण स्वरूप त्या साच्यात टाकलं आणि त्याला आकाराला म्हणजे हा श्रीकृष्ण बनला. जसं आपण गणपती बनवतो, देवी बनवतो, तर ते असं पातळ असते, ते साच्यात टाकतात आणि काही दिवस त्याच्यात ठेवलं की त्याला तो आकार येऊन जातो. तसा निर्गुण निराकार आहे ते, जे असं पातळ सारखं ज्याला काही आकार नाही आहे, तेच त्या एका आकारामध्ये म्हणजे त्याच्या मुशीत टाकलं असं म्हणतात आणि त्या आकाराचा झाला म्हणजे हा श्रीकृष्ण बनला. आणि तो हाच आहे म्हणजे हे थिजलेलं तूप आहे आणि ते जे निर्गुणातलं आहे ते पातळ तूप नसतो. थिजलेल्या ज्या वाटीमध्ये आपण ठेवतो त्या वाटीचा आकार येतो, तसाच श्रीकृष्ण म्हणून या थिजलेल्या तुपाला आकार आलेला आहे. म्हणून त्याला हे फार सुंदर वाटत आहे. सगुण निर्गुण उद्धवाला समान वाटत आहे आणि आपण सगुणामध्ये अटकून जातो, निर्गुणामध्ये जावं लागते. तो निर्गुण सगुण समजून पुन्हा याला प्रेम करत आहे. त्याचे ते प्रेम म्हणून व्याकुळता जास्त वाढलेली आहे. म्हणजे ही ज्ञानी भक्तीचं स्वरूप हे आहे की जो ज्ञानी असतो त्याला पुढे पाऊल म्हणून ह्या वियोगाच्या अवस्थेमध्ये पुढे पाऊल टाकावेच नासे झाले आहे. टाकावलं नाही जात आहे पाऊल, कसं टाकावं, भारी पाय झाला आहे. आणि म्हणतो आहे की घाम सुटला आहे, स्पंदत आहे शरीरावर रोमांचित आणि पायाकडून पुढे पाय टाकवल्या नाही जात. पाय पुन्हा पुन्हा मागे येत आहे. भगवंताला कृपा उत्पन्न झाली आणि त्यांनी आपल्या चरण पादुका उद्धवाला दिल्या, तरी त्यांनी मस्तकावर ठेवल्या, तरी सुद्धा त्याच्याने निघवल्या जात नाही आहे. आज परिस्थिती फार बिकट झालेली आहे आणि त्या नाम रूपाला म्हणजे गुरु माऊली म्हणून उद्धवावर श्रीकृष्ण मूर्ती आज तृप्त झालेली आहे आणि स्वतः नाम रूपाने त्याला स्पर्श करून बघत आहे. श्रीकृष्णाची ही मूर्ती ह्याला स्पर्श करून करून बघत आहे की आता मला हा स्पर्श मिळणार नाही, आता मला हे चरण पादुका मिळणार नाही. म्हणून जायच्या पहिले पुन्हा पुन्हा त्याला स्पर्श करत आहे, जावल्या जात नाही आहे आणि पुन्हा त्या डोळ्यातून आत्म्यापासून पाणी निघत आहे आज की इंद्रियान वाचून जसं जगाला बघावं. आज उद्धवाची परिस्थिती फार खराब झालेली आहे. काही केले आणि सोडायचं म्हणजे काही साधारणाला सोडून नाही राहिलं आहे, श्रीकृष्ण परब्रह्म परमात्म्याला सोडून जायचं आहे. आणि म्हणून त्या शब्दाला म्हणजे स्पर्श न करता त्याला बोलत आहे. स्पर्श नाही आहे, शब्द नाही निघत आहे, तरी बोल आहेत. पृथ्वीला स्पर्श न करता चालतो आहे. अगदी म्हणजे परिस्थिती अशी झाली आहे कारण निर्गुणात गेलेला आहे आणि स्वतः सुद्धा तसा झालेला आहे. जसे भगवंत आहेत तसाच तो स्वतः झालेला आहे.
आणि म्हणतो आहे की पृथ्वीला स्पर्श बिनु पद चले, हा पृथ्वीला स्पर्श न करता चालतो आहे, शब्द न बोलता बोलत आहे, शब्द बाहेर नाही पडत आहे तरी बोलणं सुरू आहे. आणि तेच भगवंताला सुद्धा कळत आहे. जशी मुख्य इतकुस बाळ असते, तान्या बाळाची भाषा आई ओळखून जाते की ह्याला काय म्हणणं आहे. तशी न बोलता श्रीकृष्ण उद्धवाचे शब्द समजून जात आहे. म्हणजे शब्दाशिवाय बोलणं सुरू आहे, पायाशिवाय चालणं सुरू आहे. आणि शब्द देहात असूनही नाम रूप न घेता सुद्धा भगवंताला आळवणं सुरू आहे, उपासना सुरू आहे. राम हमारा जप करे हम बैठे आराम, ही परिस्थिती. नाम जप नाही आहे, काही नाही आहे, पण त्या रूपाला त्या नामाला स्पर्श करत आहे. एकही अवयव काम नाही करत आहे तरी सगळं सुरू आहे. आणि जिव्हे वाचूनही ब्रह्मरस चाखत आहे, कारण निर्गुण झालेला आहे. त्याला आता आपण मागे बघितलेही आहे की जो असा निर्गुणात जात असतो त्याच्या आतमध्ये तो जेवण करतो, तो प्रसाद म्हणून घेत असतो. या जिभेला सुद्धा कळत नाही की आतमध्ये काय आहे, कोणत्या स्वादाचं जात आहे. इतका तो ब्रह्मामध्ये लीन असतो, भगवंताच्या याच्यामध्ये लीन असतो. आणि तसं याचं झालं आहे. जिव्हे वाचून काय चाखत आहे, ब्रह्मरस चाखत आहे. आणि डोळ्या वाचून आत्म्याला बघत आहे. आत्म्याला बघायला डोळे नाही पाहिजे, डोळ्या वाचून आत्म्याला पाहत आहे. इंद्रिया वाचून जगाचे सर्व सुख भोगत आहे, आत्मसंतोषाने भोगीत आहे. जे आपण म्हटलं ह्याची डोळी ह्याची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा. हा तो म्हणतो आता मला मुक्ती नको, पण तरीही आत्मसंतोषाने तो ते सुख भोगत आहे. उद्धवाने असे पाहिले आणि हे सगळं करून तो निघत होता. समोर विदुर भेटला. विदुराची ही कथा 3ऱ्या स्कंदामध्ये आलेली आहे. आणि त्याचे निरूपण असे आहे की उद्धव बद्रिकाश्रमाला जाताना विदुराचे दर्शन झाले. विदुर उद्धवाला नम्रतेने बोलू लागला की तुला, हे उद्धवा, तुझ्यावर श्रीकृष्णाने फार संतुष्ट झालेले आहेत भगवंत तुझ्यावर, आणि म्हणून तुला त्यांनी ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. ते ब्रह्मज्ञान तुला प्राप्त झाले आहेत, तू फार भाग्यवान आहेस उद्धवा. त्या ब्रह्मज्ञानाचा मला तू उपदेश कर, मग पुढे जा. पण उद्धव म्हणाला की तुझे भाग्य धन्य आहे की एवढ्या वृद्धापकाळी सुद्धा तुला भगवंताची आठवण होत आहे. उद्धवच किती म्हातारा, त्याच्याही पेक्षा विदुरजी म्हातारे आहेत. म्हणतात एवढ्या म्हातारपणी सुद्धा तुला भगवंताची आठवण होत आहे. नाही तर म्हातारपणी माणसाला काही आठवत नाही, पण तुला भगवंताची आठवण होत आहे. विदुरजी तुम्ही धन्य आहात की ह्या वृद्धापकाळी सुद्धा श्रीकृष्णाने पण तुझीच आठवण काढली आहे. म्हणतात श्रीकृष्णाने तुझी आठवण काढली, तू पण एवढाच धन्य आहे. त्यांनी तुला ब्रह्मज्ञान सांगण्याकरता मैत्री यांना आज्ञा दिलेली आहे. मी तुला आता ही आज्ञा केली असती, त्यांनी म्हणजे श्रीकृष्णांनी जर मला सांगितलं असतं की तू विदुरांना हे ज्ञान देशील, तर मी जरूर दिलं असतं. आहे माझ्याजवळ ते ब्रह्मज्ञान, पण तुझ्यासाठी ते तुझे श्री गुरु आहे, तू त्यांच्याजवळ जाऊन हे ब्रह्मज्ञान घे. कारण ते परमार्थ सांगण्याकरता सद्गुरु म्हणून मैत्रीय तुला नेमलेले आहेत. तू हे लक्षात घे आणि तुला त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. हे उद्धवाचे वचन ऐकून विदुर प्रेमाने गहिवरून गेला की भगवंताने माझी आठवण काढली, ते जायच्या वेळेस की त्यांना माझी आठवण आली, धन्य झालो मी. आज तो गहिवरून आला. ही कथा 3य स्कंदामध्ये आहे. प्रसंगाचे इथं प्रसंग वंश निरूपण आले म्हणून थोडस सांगते.
कारण आता जायची वेळ आली आहे आणि उद्धव सुद्धा निघालेला आहे आणि मध्ये हा विदूर आलेला आहे. आणि ते विदूर म्हणाला की मी केवळ एक शूद्र, एक मशक, मी एक दासी पुत्र आहे, रंकापेक्षाही मी अति रंक. माझी आठवण भगवंतांनी श्रीकृष्णाने काढली म्हणतात आणि माझ्यासारख्या दासावर त्यांनी ही अलौकिक कृपा केली की माझ्यासाठी श्री गुरूंची नेमणूक करून गेला. जाता जाता एवढी कृपा करून गेला माझ्यावर. खरंच मी पण धन्य आहे. माझ्यासारख्या श्रीकृष्णाने निजधामाला जाते वेळी वसुदेवाची आठवण नाही काढली, देवकीची आठवण नाही काढली, बलरामाची आठवण नाही काढली, आपले सखे पांडवांची आठवण नाही काढली. आणि त्यांची आठवण न काढता मज दासी पुत्राला माझी आठवण काढली. किती कृपाळू आहे भगवंत, किती दयाळू आहे तो, किती म्हणजे दासी पुत्राला आठवण काढतो. श्रीकृष्णाचे भक्तावर किती प्रेम आहे हे बघण्यासारखं आहे भगवंताचं. त्याला कोणीही नातेवाईक म्हणून नाही आहे. जो त्याच्यावर प्रेम करतो तोच त्याचा आहे. त्याला हे सगळे जे आहेत, हे वसुदेव, देवकी, हे बलराम वगैरे शरीराचे नातेवाईक आहेत. भगवंतांनी सुद्धा हे ठेवलेलं आहे, तर तुम्हा आम्हाला हे ठेवणं भाग आहे आणि ते ठेवायलाच पाहिजे. आणि हाच खरा सखा आहे माझा श्रीकृष्णनाथ. माझे श्री गुरु माझे खरे सखा आहेत, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच उद्धवाला ह्या आता विदुराला वाटते की मी धन्य आहे की मला भगवंतांनी माझी आठवण काढली. भगवंतांनी फार कृपेचं सागर आहे तो. विदुर आणि उद्धव यांची संवादातील एक रहस्य सांगतो. म्हणतात की उद्धव बद्रिकाश्रमाच्या मार्गाने जात असता त्याला आठवण झाली की मला जायचं तर आहेच. भगवंताने मला आज्ञा दिली आहे की तू बद्रिकाश्रमाला जा. निघाला पण होता भगवंतापासून, पण झालं असं की पुढे जाणे बरोबर नाही. उद्धवाच्या मनात आलं की आपण भगवंताचं निर्याण का बघून जावं. निर्याण कसं करतात, श्रीकृष्ण कसे जातात निजधामाला हे आपण बघून घ्यावं आणि मग ते निघाल्यावर आपण निघावं. ते इथं आहेत आणि आपण पहिले निघून जावं हे बरोबर नाही. पहिले मोठे जे आलेले असतात त्यांना निघू द्यावं, मग आपण, ही रीती आहे संसाराची, ही नीती आहे की मोठे पहिले आदराने समोर जातात, त्यांच्या मागे मागे आपण सगळे चालतो. तसं विदुरालाही वाटलं, हे उद्धवालाही वाटलं की भगवंत निजधामाला जायला निघाले आणि आपल्याला नक्की झालाय आणि निर्गुणात ब्रह्मप्रेम तो ब्रह्मरूप झालेला आहे. काही आता बाकी नाही राहिलं, काही आकर्षण नाही, काही नाही राहिलंय आता. अगदी ब्रह्मतत्वाला जाणून गेला आहे आणि स्वतः तसा झालेला आहे. पण तरी त्याला असं वाटते की मी भगवंताचं निर्याण पाहतो आणि हे न पाहता आपण निघून जाणं हे बरोबर नाही. हे बघायला पाहिजे भगवंत कसा जातो. आणि आता परतून गेलो तर भगवंत रागवेल की तुला कितीदा सांगावं. त्यांना परत परत त्यांना रोखण्यासाठी हे सगळं करणं बरोबर नाही, म्हणून लपून मागे राहतो. भगवंताला आता माहित असेल की नसेल तरीही उद्धव थांबला आहे, अजून गेला नाही. भगवंताच्या कुठंतरी अशा भिंती आड, झाडा आड असा उद्धव लपून बसला आहे आणि प्रयाण तिथं त्या प्रभाग क्षेत्रात परत आला आणि गुप्त रूपात राहून श्रीकृष्णाचे चरित्र म्हणजे पर्याणाचं पर्यंत आपण पाहून घ्यावं आपल्या डोळ्याने. आणि यादव कुळांचा घात करून श्रीकृष्ण बसले आहेत. आता घात करायला काही जास्त वेळ नाही लागला आणि भगवंत स्वतः पिंपळाच्या झाडाखाली बसले आहे. जरा व्याधाने, आपल्याला कथेमध्ये जायचं नाही आहे जास्त, जरा व्याधाने आपल्याला सगळ्यांना माहित आहे की त्याने तो गवताचं ते एक लोखंडाचं निघालं, आपला बाण बनवला, हे सगळं आपल्याला माहित आहे. आणि त्या व्याधाने बाण मारला, कृतकार्य झाले आहे.
निसंदेहपणे निजधामाला जाण्याकरता निघाला आहे. आणि ती संधी म्हणजे असा इथून निघाला आणि तिकडे निघणार, त्या संधीतच मैत्रीय मुनी तिथे आले. आणि मैत्रीय त्यांना श्रीकृष्णाला भगवंतांनी अजून थांबून गेले. बाण लागल्यावर सुद्धा हे मैत्रीय मुनी आले, त्यांना सुद्धा ज्ञानोपदेश दिला. जो हा उपदेश उद्धवाला दिला आहे, आपण 5-5.5 महिन्यापासून ऐकला. सगळा उपदेश भगवंतांनी ह्या मैत्रीय मुनींना दिला. आणि तो उपदेश करून त्या काळी श्रीकृष्णाने विदुराची आठवण काढली. हा झाडाआड गुप्त रूपाने ऐकत आहे सगळं उद्धव, की काय म्हणतो आहे भगवंत, काय सांगतो आहे, कोणाची आठवण काढत आहे, कोणासोबत काय बोलतो आहे. बाण लागल्यावर सुद्धा उपदेश केला आहे. आणि त्यावेळेस त्या काळी श्रीकृष्णाने विदुराची आठवण काढली, कळवला. म्हणले की आज जर विदुर असताना तर त्याला सुद्धा हे ज्ञान घेऊन गेलो असतो. मला फार त्याची आठवण येतात. कोणाची आठवण येते हो आपल्याला सगळ्यात जास्त? हे आहे खरं प्रेम. निर्याण काळ बाण लागून गेला आहे, त्यावेळेस विदुराची आठवण आली. म्हणजे विदुर कसा असेल विचार करा. आयुष्यभर कसा वागला असेल, म्हणायला दासी पुत्र आहे. आणि तो वागला तसा असेल म्हणून भगवंत कळवला, साधारण नाही, भगवंत त्याच्यासाठी कळवला. आणि आज विदुर असता तर त्याला सुद्धा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला असता. मैत्रीय, तुला एवढं सांगतो, तू विदुराला हा उपदेश करशील. मी जो उपदेश तुला का बरं दिला हा थांबून, त्याच्यासाठी, कारण तो येईपर्यंत माझं थांबलं नाही आहे, मला जायचं आहे. तर तू हा उपदेश तू त्यांना देशील. आणि हा उद्धव तिकडून मागून गुप्त रूपाने ऐकत आहे, म्हणून त्याला माहित आहे. आणि हा विदूर आता उद्धवाजवळ मार्गात भेटला. भगवान निघून गेल्यावर विदूर आला आहे, म्हणून उद्धवाला माहित आहे की मैत्रीय मुनी नेमले गेले आहेत तुझ्यासाठी. कारण ह्या दोघांचा संवाद, गुह्य ज्ञान जे आहे, मैत्रीयाला परम समाधान प्राप्त करून भगवंताने त्याला सांगितलं आहे की तू विदुराला हा उपदेश करशील, हे ब्रह्मज्ञान त्याला जरूर सांगशील. आणि म्हणून समाधान त्याला मैत्रीय मुनींना सुद्धा हे गुह्य ज्ञान मिळाले, त्यांनी प्राप्त केले. आणि मैत्रीयाला परम समाधान प्राप्त झाले. म्हणाला धन्य आहे, धन्य आहे, हे कलियुग धन्य आहे. तेथे ब्रह्मज्ञान सांगणारे असे पुष्कळ मिळून जाते. कारण एकानंतर एक ही गंगा वाहतच आहे, वाहतच आहे, वाहतच. युगान युग वाहत आहे. आणि ते म्हणतात ही एक पूर्ण ज्ञान गंगा आहे. किती ठिकाणी आपल्या इथंच वाहत आहे का ही गंगा? कित्येक ठिकाणी सुरू असेल अशी कथा. आणि धन्य आहे म्हणून म्हणतात. आणि कलियुगामध्ये ही कथाच आहे, हे ब्रह्मज्ञानच जे आहे ते इथं आपल्याला या कलियुगामधून सोडवण्यासाठी, आपल्याला जन्म मरणाच्या चक्रातून सोडवण्यासाठी सामर्थ्यवान आहे. आणि हे देणारे जे आहेत ते धन्य आहेत. आणि ते कलियुगामध्ये मिळाले म्हणजे फारच धन्यता आहे. आणि तेथे ब्रह्म सांगणारे पुष्कळ मिळाले. भगवंत म्हणतात नाही, जे ते सांगणार तर जमणार नाही. जे आपल्या जिभीवर आणि स्निष्णावर जे पूर्ण आवरण ठेवतात कलियुगात, तोच ब्रह्मज्ञान सांगण्याच्या लायकीचा आहे. आपल्या जिभीवर म्हणजेच जे खायचं असेल ते खायचं, भक्षा भक्ष जे खाई त्यांना हा अधिकार नाही आहे. आपल्या वागण्यावर, आपल्या जिभीवर, म्हणजेच आपण बघितलं आहे, जे खायचं नाही ते खाणार नाही, जिथं जायचं नाही तिथं जाणार नाही, जे प्यायचं नाही ते पिणार नाही, असा स्वतःच्या अवयवांवर जो कंट्रोल करून बसला आहे, आवरून धरला आहे, ज्याला आपण शम आणि दम म्हटलं आहे.
स्वतःला तसं वागावं लागते, तेव्हा एवढं मोठं हे पूर्ण होत असते. तसं नसतं होत. का बरं हे बोलण्याचं यश येत असते? कारण स्वतः पहिले तसं वागावं लागते, हे ब्रह्मज्ञान मिळवावं लागते आणि स्वतः आचरणात आणावं लागते. इतकं शुद्धतेने घरामध्ये बाळामध्ये वागावं लागते. असा जो वागेल त्यालाच मी हे ज्ञान देईल, त्यालाच ते कळेल. दुसरा जो असा वागणार नाही, आपल्या खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवणार नाही, आपल्या अवयवांवर कंट्रोल ठेवणार नाही, त्याला हे ज्ञान कळणार सुद्धा नाही. सांगण्याची तो गोष्ट फारच दूर आहे. फार आपल्यावर कंट्रोल ठेवावं लागतं आणि जास्त करून ही जीभ सगळ्यात महत्वाची. 2 काम करत असते ही, म्हणून हिच्यावर पहिले नाव घेऊन सांगितलं की जो ह्याला आवडतो, विशेष करून क्षम दम सांगून घेणे. आपण दैवी गुण संपत्ता बघितली आहे, ही ज्याच्याजवळ असते त्यालाच हे ब्रह्मज्ञान पचनी पडते. आणि मग ज्याला हे समजलं, जो स्वतः तसा वागला आहे, तो सांगू शकेल, नाहीतर सांगणं अशक्यप्राय आहे. आणि असा जो असेल तोच कलियुगामध्ये ब्रह्मज्ञानी होईल आणि तोच ब्रह्मज्ञान सांगू शकेल. दुसरा उठ सूट कोणी हे ज्ञान बोलू शकणार नाही. भगवंत स्वतः म्हणतात सगळ्यांना हे जमणार नाही. तू म्हणतो कलियुगात सगळे सांगतील, नाही जमणार. ह्याच्यासाठी आपल्यावर फार कंट्रोल ठेवून राहावं लागतं आणि तसा जो राहील त्यालाच हे जमेल. उद्धव श्रीकृष्णाच्या मागे गुप्त होता, समोर येऊन गेला, राहावल्या नाही गेला. माग लपला होता, समोर आला. अजून एकदा प्रदक्षिणा घालतो आहे. देवा मी थांबलो रे, तू म्हटलं होतं तरी नाही गेलं. थांबलो आहे, प्रदक्षिणा केली, पायावर अजून एकदा डोकं ठेवलं. कारण जावल्याच नाही जात आहे ना. उद्धवाची गती फार खराब झालेली आहे. पुन्हा एकदा अभिषेक झाला अश्रूंचा आणि मैत्री यांना सांगितले. हे ज्ञान ऐकून श्रीकृष्णाने निर्याण प्रत्यक्ष पाहिलं आहे की भगवंत निघालेला आहे. निर्याण ह्या दोघांनी पाहिले आहे. उद्धव बद्रिकाश्रमाकडे निघालेला आहे. इथं फक्त एवढंच सांगितलं आहे. 30व्या अध्यायामध्ये याचा विस्तार आहे की कसा भगवंत गेला. ह्याच्यामध्ये थोडुसे शॉर्ट मध्ये सांगितले आहे. आता आपण जाणार आहोत 30व्या अध्यायामध्ये, तिथे याचा विस्तार आहे, तेव्हा सांगेल याचा विस्तार. आणि अशा रीतीने उद्धव सुद्धा बद्रिकाश्रमामध्ये निघाला. नंतर महाभागवत उद्धव भगवान श्रीकृष्ण मूर्तीला अंतःकरणात ठेवून जगात एक सखा जो परमात्मा होता श्रीकृष्ण, त्यांनी जो उपदेश केला तो सगळ्यांना स्वतः तसा चित्ताने समाधी अवस्थेत, म्हणजे चित्त त्याचं कुठे भटकत नव्हतं. जसं तुमचं आमचं मन भटकते, त्याचं चित्त त्याचं मन कधीही भटकलं नाही. तरीही तो सगळं वागायचा. जसं भगवंताने म्हटलं की तू ते सगळे कर्म कर आणि दुसऱ्यांना उपदेश देत जा, तसा तो भगवंताच्या स्वरूपाला आठव, स्वरूप स्थितीला चित्तात ठेवून बाहेरून वागायचा. अशा रीतीने तो तिथून गमन करीत त्या लोकांमध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य बद्रिकाश्रमात जे जे मिळत गेले, रस्त्याने जाताना येताना त्या सगळ्यांना स्वतः वैराग्य संपन्न राहिला. कशाची आस न धरता जो जो हे ज्ञान पावायला म्हणजे उत्सुक होता, त्या सगळ्यांना स्वतः पावन राहायचा. म्हणजे हा नियम ठेवावाच नको. ज्याला हे ज्ञान सांगायचं असेल त्याला पहिले अंगीकार करावंच लागते. तो ब्रह्मज्ञानी असतोच म्हणूनच सांगू शकतो. आणि म्हणून तो तिथे अधिकाराच्या शक्तीने सगळ्यांना सांगत होता आणि सगळ्यांना ब्रह्मज्ञान देत होता. आणि उद्धवानी पण भक्ती ती स्वतः स्वीकारली आणि तिची दासी म्हणजेच ही विदेह मुक्ती सारखा हा राहत. देहात असूनही विदेही, ज्याला आपण जनक राजाचं उदाहरण देतो, तसाच हा उद्धव सुद्धा राहत होता. महाभागवत म्हटलं आहे याला. उद्धव म्हणजे महाभागवत याला म्हणतात. आणि आत्मशांतीने हा अति निर्मळ
आणि आत्मानुभवाने अगदी स्वच्छ झालेला होता, कारण अनुभव पावलेला होता. आणि मोक्षानंतरचे जे भजन काल आपण बघितलं, मोक्षाच्या डोक्यावरची भक्ती तो इथं राहून करत आहे. आणि विशाल अशा बद्रिकाश्रमाला का म्हणायचे की तो विशाल आहे. विशाल बद्रिकाश्रम म्हणतात की इथे श्रद्धेने चित्त शुद्धी होते, लवकर त्या स्थानाचा प्रभाव असतो. इथे सुद्धा दादांच्या इथं आपल्याला नाही माहिती पडत की जशा 2 दिवसा पहिले वसुधाताई आल्या होत्या, त्या स्वतः बोलल्या की इथं फार व्हायब्रेशन आहे म्हणतात. दादात आल्याबरोबर जाणवलं मला. नवीन माणसाला जाणवते, आपण रोज येतो आपल्याला नाही जाणवत, कारण आपण सवयी झालेला. स्वतः ती बोलली की मला फार जाणवलं, म्हणते इथं काय पॉवर आहे, खूप सामर्थ्यवान हे आहे. तेच हे बद्रिकाश्रम आहे. आपल्याला तिथं तिकीट काढून जाण्याची गरज नाही आहे. आपलं बद्रिकाश्रम हेच आहे. इथंच आपल्याला ती सेवा द्यायची आहे. विशाल क्षेत्र आपलं हेच आहे, कारण सगळ्यांना जाणवत आहे इथं आहेच ते व्हायब्रेशन जे श्री गुरूंनी ठेवलं आहे, दादांनी ठेवलेलं आहे. दादांच्या चरण कमलाने हे पवित्र झालेलं आहे. कोणा तीर्थापेक्षा कमी नाही आहे. सर्वश्रेष्ठ आपण काल बघितलं, बद्रिकाश्रम सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ हे आहे, साक्षात इथं अजूनही आहे म्हणून. आणि ही वृत्ती म्हणून ह्याला विशाल क्षेत्र हे नाव दिलं आहे. श्रीकृष्णाच्या हे श्री गुरूंच्या हे धाम आहे, म्हणून धामापेक्षाही श्रेष्ठ धाम विशाल धाम म्हणून श्री गुरूंचं धाम आहे. म्हणून ह्याला बद्रिकाश्रमापेक्षाही श्रेष्ठत्व ह्या श्री गुरूंच्या धामाला असतं. आणि तिथं राहून विशाल क्षेत्र असं म्हटलं आहे, इथं सगळे संशय भ्रम जातात आणि परब्रह्माची प्राप्ती करून दिली जाते. इथंच ब्रह्मस्थितीची रात्र खेळणी सुरू असते. इथं केव्हा या, इथं ब्रह्मस्थितीत जाण्याची परिस्थिती लवकर येते. यांचे हे व्हायब्रेशन आहे दादांचं. इतक्या दूर आपल्याला जायची गरज नाही. आपल्याला हे ब्रह्मज्ञान इथंच मिळालं. इतकं श्रेष्ठ हे स्थान आहे. आणि म्हणून उठताना, बसताना, जाताना, येताना ब्रह्मज्ञान मोडू नये. आपण कित्येकदा बघितलं आहे, येता जाता बसत उठता विसरायचं नाही. हे आता ही ज्योत आपण जी काल लावलेली आहे, ती ज्योत तेवत ठेवायची आहे. हे आपलं कर्तव्य आहे. आणि विरक्ती, भोगासक्ती दोन्हींच्या पलीकडे नेणारे हे ब्रह्मस्थितीत इथंच राहता येते. इथंच विरक्तपणा, इथंच भोगांपासून दूर राहणं हे सगळं जमते आहे. विरक्ती इथं वाढत आहे. वैराग्य ज्याला म्हटलं आहे, विवेक वैराग्याचं स्थान हेच आहे. आणि म्हणून वर्तमान देहाच्या प्रारब्धाने क्षय झाला तर देहाला मरण आले, पण उद्धव ब्रह्मात ब्रह्मरूपाने परिपूर्ण होताच. जेव्हा त्याचं झालं असेल देहावसान, जन्म मरण तो जाणत नव्हता, कारण तो ब्रह्मरूप झालेला आहे. ब्रह्माला मरण नसते, आत्मा मरत नसतो, आत्मा जिवंत जन्माला येत नसतो. देहाला झालं मरण आलं, पण उद्धव ब्रह्मात ब्रह्मरूपाने परिपूर्ण होता. तो जन्म मरण जाणत नव्हता. देहात्म भाव नष्ट करून निसंदिग्धपणे तो ब्रह्म उपदेश, ब्रह्मानुभाव दृढ ठेवून सगळ्यांना उपदेश करतच होता. म्हणून बद्रिकाश्रमाला आजही एवढं सामर्थ्य आहे, कारण तिथं उद्धव आहे. आणि श्रीकृष्णाने स्वतः बोलले आहे की मी इथं तप केलेलं आहे. मी नर नारायण रूपाने आलो. काल आपण बघितलंय ना, मीच नर झालो, मीच नारायण झालो, आणि नर होऊन मीच तप केलं, आणि नारायण मीच देवता झालो. ते बद्रिकाश्रमाचं ते स्थान आहे. म्हणून सगळ्या धामामध्ये बद्रीनाथ धाम सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं. आणि हे परीक्षिती अशा आता शुकदेव बोलायला लागले. आता भगवंतही गेले, उद्धवही गेला. आता शुकदेवजी म्हणतात की हे परीक्षिती, अशा उद्धवाला देह पातानंतरही
विदेह कैवल्याची प्राप्ती होईल असे म्हणणेही मूर्खपणाचे आहे. हे झाली आहे, तो पहिले देहात असतानाच तो कैवल्याला प्राप्त झाले आहे. पण आता हे वक्त्याचा भ्रमच म्हणायचा की त्याला कैवल्य मुक्ती मिळाली आहे. पण आता बोलण्यासाठी म्हणून बोलावं लागते, कारण तो याची देहात असतानाच ती पावलेला होता. त्याला वेगळं परिपूर्ण ब्रह्म झालेला होता तो. आता देह पातानंतर त्याला काही ते मिळालं असा काही प्रकार नव्हता. तो नेहमी होताच होता. देहाला दैव वागवत असते. दैव योगाने देह जेवढं म्हणजे आपलं प्रारब्ध जेवढं भगवंताने आपल्याला दैव योगाने प्रारब्धवंश आयुष्य दिलेलं असतं तेवढं असते. नंतर देह सगळ्यांचा जाणारच असते. तसा उद्धवाचाही गेला. देह दैव वागवत असते आणि दैवच जन्म मरण आणत असते. त्यामध्ये हे ज्ञाता जो आहे तो जन्म मरण, ज्ञाता म्हणजे तो जो आत्मरूपाला पावलेला आहे त्याला काही जन्म मरण नसते. जाणार आहे तर हा देह जाणार आहे, मी नाही, कारण मी आत्मा आहे. हे पावायचं आहे. मी आत्मा आहे म्हणून मला जन्म मरण नाही. आणि होता म्हणून तो त्या अवस्थेला, त्या आनंदाच्या अवस्थेला आपली भक्ती प्रगट करून भगवंताच्या कृपेने स्वमुखाने उद्धवाने सगळ्यांना हे ब्रह्मज्ञान सांगितलं आहे. सगळ्यांना त्यांनी दिलं आहे. स्वमुखाने उद्धवाला सांगितलं. आणि भगवत भक्ती जणू तो क्षीर सागर झाला, दुधाचा सागर, तो सागर झाला. आणि त्यात सात्विक धैर्य म्हणजे हे आता मंदिराचं ते आपल्याला माहित आहे. देव दैत्यांचं मंथन जे अमृतासाठी केलं, तिथं हा शुकदेव मुनी आता बोलायला लागले की श्रीकृष्णाने जे वर्णन करून गेले तेच आता उद्धव म्हणजे श्रीकृष्णाचे ते अवस्थेचे जे आनंदाची अवस्था होती, जी भक्ती प्रकट झाली होती, त्यांच्या कृपेनेच स्वमुखाने उद्धव सुद्धा ते सगळं सांगत आहे. कुठं? बद्रिकाश्रमाला. आणि ते जणू कसं झालं, ती भगवत भक्ती जणू क्षीरसागर झाला. आणि ती भक्ती त्यात तो सात्विक धैर्य खोलून तो स्वतः म्हणजे तो मंदिराचल पर्वत होऊन तो स्वतः उभा राहिला का. आणि तो मंदिराचल पर्वत आपल्याला माहित आहे खाली खाली जायला लागला समुद्रामध्ये टाकल्याबरोबर. तर खालून देव त्याला भगवंताने श्रीकृष्णाने त्याला आधार दिला. तो सुद्धा आता हा पूर्ण उद्धवच झाला आहे, कारण भगवंत रूप झालेला आहे तो. आणि त्याची रवी, ती दोरी जी असते ती रवी म्हणजे गुरु शिष्यांची. जे जे भगवंत गुरु आणि उद्धव शिष्य दोघही एका रूपाचे, म्हणजे एकीकडून गुरु एकीकडून शिष्य, ती दोरी अशी अशी मल्लवत आहे, ओढत आहे. आणि आता उद्धवाला सुद्धा शिष्य मिळत आहे. आता भगवंतांनी जर हात सोडला तर शिष्य तिकडे ओढायला तयार आहे. अशी ही दोरी. आणि त्यामध्ये जी प्रश्नोत्तरी होते आहेत, जसं उद्धव विचारत गेला भगवंताला एक एक प्रश्न, तसेच प्रश्न त्याचे शिष्य त्याला विचारत आहेत. म्हणजे हे प्रश्नोत्तरी अजूनही सुरू आहे की नाही, म्हणजे ती दोरी अशी हलवणं सुरू आहे गुरु आणि शिष्याची, जी श्रीकृष्णाने उद्धवाने हलवली. नंतर आता उद्धव आणि त्याचे शिष्य, म्हणजे ही प्रश्नोत्तरी म्हणजे मुक्ती आणि देव दैत्य. एक तो जो आहे अजून देव झाला नाही आहे, म्हणजे देव आणि दैत्य यांच्या अनुसंधानाने ते दृढ मंथन आरंभिलेले आहे, अजूनही सुरू आहे. अशा रीतीने आणि प्रथम मी ज्ञानी आहे असं अभिमानाचं विष निघालं. मला सगळं माहिती झालं, मी ज्ञानी आहे असं विष त्याच्यातून निघालं. आणि विवेक रूपी शंकराने ते कंठामध्ये ठेवून दिलं. खाली पोटात जाऊ नाही द्यायचं विष, नाही तर मरून जाणार. न त्याने बाहेर ओकलं म्हणजे कोणालाही विषासारखं वाईट बोलायचं नाही आणि स्वतः सुद्धा ते पचवायचं नाही. नाहीतर माझ्या पोटामध्ये विष भरलं आहे म्हणजे काय की मला माझ्या लग्नामध्ये बोलले होते असे असे, मला आजही आठवते. हे काय आहे? हे विष भरून ठेवलेलं आहे. पण आपल्याला पोटामध्ये विष भरून ठेवायचं नाहीये, ब्रह्मज्ञान साठवायचं आहे. हे विष
न बाहेर रोकायचं आहे न पोटामध्ये जाऊ द्यायचं आहे, कंठात ठेवून दिलं. ही आयडिया कोणी? विवेकाने दिलेली आहे. विवेक रूपी शंकर म्हटलं आहे. आपल्याला ह्याच्यात माहित आहे की विष निघालं हळाहळ ते भगवंत श्रीकृष्ण हे शंकरांनी ठेवलं. तर इथे तो शंकर कोण आहे? विवेक. विवेकाने आपण सुद्धा हे जहर जे येते ते आतमध्ये जाऊ द्यायचं नाही, आपल्या पोटात अजिबात नाही ठेवायचं आणि कोणाला बोलायचं सुद्धा नाही की तू असं वाईट काही कोणाला अजिबात बोला. आपण बघितलं आहे कोणाचे गुणदोष बघायचे नाही, बोलायचे तर अजिबात नाही. हेच तो म्हणत आहे की आणि मी ज्ञानी झालो, हा अभिमानाला ते विष म्हटलं आहे. असा अभिमानाला ते विवेक साठवायचा नाही. विवेक आणि तो कंठात ठेवला आणि गुरु शिष्यांनी निरभिमानी होऊन विचारांचे मंथन सुरूच ठेवायचे. काय आहे कसं आहे हे मंथन सुरू केलं आणि त्याचा मतितार्थ काढला. म्हणजे हा भक्ती सार रूप अमृत तिथून मिळालं. म्हणजे हे अमृत जे श्रीकृष्णाचं आणि उद्धवाच्या प्रश्नोत्तरीतून आपल्याला मिळालं आहे, तेच अमृत तिथे अजूनही ती चर्चा सुरू राहते. त्या प्रश्नोत्तरी मधून अजूनही भक्ती सार रूप अमृत. आणि जिथं जिथं हे मंथन सुरू असेल तिथं सगळीकडे हे अमृत मिळत जाईल. त्याच्यासाठी अशी प्रश्नोत्तरी सुरूच ठेवायची. जिथं अडचण असेल तिथं श्री गुरूंना विचारायचं, ते उत्तर देतात. ज्यांना माहित आहे त्यांना विचारायचं, ते सांगतील. कारण त्यांचं चिंतन मनन झालेलं असतं. प्रत्येकाला हे करण्याचा अधिकार आहे. भक्ती साररूप अमृत म्हटलं आहे. आता श्रीकृष्ण आहे का? पण उद्धव सुद्धा हेच काम करत आहे आणि तीच परंपरा आपल्याला चालवायची आहे. आणि हे अमृत कृष्णाने कृपा करून उद्धवाला पाजले. उद्धवाने धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थाच्या वर हे साराचे अमृत आहे. सारामृत म्हटलं आहे. याच्यासाठी भगवंत स्वतः बोलले ना. उद्धवाने विचारलं तेव्हा आपल्याला आठवत असेल तर भगवंतांनी स्वतः म्हटलं, जो माझा भक्त आहे त्याचा धर्मही मी, त्याचा अर्थही मी, त्याचा कामही मी, त्याचा मोक्ष मी. त्याला वेगळं याच्यासाठी चारासाठी चार प्रयत्न करण्याची काही गरज नाही. तसाच इथं आता उद्धवाचं झालं आहे. त्याचा पुरुषार्थ उद्धवाच्या हाती लागला आहे. कारण भगवंत रूप झालेला आहे आणि स्वतःच्या शिष्यांना तसं करत आहे. ही प्रश्नोत्तरी तिथं तो सुरू ठेवत आहे आणि आत्मानुभवाचे पात्र घेऊन ब्रह्मानुभवाचे स्वच्छ असे भक्ती सारामृत त्याच्यात तो भरतो आणि प्राशन करतो. म्हणजे स्वतः आपल्या हृदयामध्ये साठवतो आणि जे आपल्या आत असेल तेच आपण दुसऱ्यांना देऊ शकू की नाही. जे माझ्याजवळ असेल तेच मी देईल की नाही. जे नसेल ते कुठून देईल. त्याच्याजवळ ते आहे. स्वतः तो सारामृत त्यांनी प्राशन केला. स्वतः भक्ती सारामृत आहे. तो त्यांनी प्राशन करवितो आणि उद्धव शांत राहतो आणि जे जे त्याच्याजवळ येतात त्या सगळ्यांना तो देत असतो. आणि भगवंतांनी त्याला सांगितलंय कोणाला सांगायचं कोणाला नाही सांगायचं. तू प्रत्येकाला सांग. तू मुक्त झाला आहे, शांत झाला आहे उद्धव. आणि असा ब्रह्मसुखाने सुखावलेला आहे. परब्रह्मात परब्रह्म रूपाने एक रूप झालेला आहे. असं स्वभक्ती विषयी ते कृपाळू स्वतः सुद्धा झालेला आहे. जो जो हे पावेल तो सगळं असेच हे ज्ञान हे अमृतच असं आहे. असे कृपाळू कृष्ण उद्धव संवाद पूर्ण भक्ती सारामृत गुह्य ज्ञान याचे जो करी सेवन श्रवण मनन निधिध्यासन. आता त्या दोघांना आहे का लिमिटेड? हे दोघांपुरतं उरलं आहे का? जो करील म्हटलं आहे. याचे जो करील सेवन म्हणजे जे श्रीकृष्णाचे आणि उद्धवाचे हे जे संवाद झालेला आहे तो जो जो हा सारामृत म्हणजे हे गुह्य ज्ञान जो जो घेईल. पण काय करावं लागेल? चिंतन मनन निधिध्यासन. हा नियम तर ठेवणेच आहे. आणि असा श्रवण मनन निधिध्यासन जो करील ऐसे जो करी कथा सेवन
त्या भेळे पळे भवबंधन, असा जो याचं चिंतन करत राहील त्याचं भवबंधन आज सुद्धा जाईल. भगवंतांनी वचन दिलं आहे. आता काही बाकी राहिलं का? आपलं भवबंधन जाईल याच्यावर काही शंका आहे का? पण कळणं एकच आहे, जे जे आपण श्रवण केलं आहे, श्रवण मनन निधिध्यासन म्हटलं आहे, हे विसरता कामा नाही. भगवंत स्वतः बोलला आहे, ऐसे जो कधी कथा सेवन, त्या भेळे पळे भवबंधन, स्वप्नी न देखे जन्म मरण. आता त्याला जन्म मरण नाही. काय पावलं बघा तुम्ही. नशिबाने अधिक महिना आला आहे, अधिक महिन्यात ब्रह्मज्ञान मिळालं आहे. फार भाग्य मोठं उदयाला आलं म्हणायचं. आणि स्वप्नी न देखे जन्म मरण, हाही नवे नव लावो. हे नाही मिळालं तर काही जन्म मरण गेलं, काही मोठी नवल नाही झालं म्हणतात. हाही नवे लव लावो, नव लावो. म्हणजे यात काही नवीन गोष्ट नाही झाली. ज्याशी या कथेची श्रद्धा पूर्ण, ज्याशी या कथेचे अनुसंधान, ज्याशी या कथेचे अनुष्ठान, तो उद्धव जाण जगाते. जो या कथेचे अनुष्ठान करेल, जो याचे अनुसंधान धरेल, श्रद्धा धरेल, तो सुद्धा उद्धवासारखा होऊन जाईल. उद्धव परब्रह्म झाला की नाही, तसा ह्या कथेमध्ये आज सुद्धा एवढं सामर्थ्य आहे. ये कथेची ज्याशी श्रद्धा पूर्ण, येची कथेचे मुख्य सेवन, जो श्रद्धेने करी श्रवण मनन, त्यापासून श्रीकृष्ण परता नव्हे. त्याच्या जवळ श्रीकृष्ण कधी जाणार नाही. या कथेचे हे देणं आहे जे आपण पावलेलं आहोत. याप्रमाणे श्रीकृष्ण श्रद्धाळू लोकांकरता फार कृपाळू आहे. श्रद्धा विश्वास रूपिणी, फार कृपाळू आहे भगवंत. कोणासाठी? जो त्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्यासाठी. आणि म्हणून शुकाचार्य अति श्रद्धेने श्रीकृष्णाला नमन करतात. आता ते दोघे गेले आहेत. शुकाचार्यांचं बोलणं सुरू झालं आहे की शुकाचार्य म्हणतात की ही कथा इतकी श्रेष्ठ आहे. आणि बोलता बोलता त्यांनी सुद्धा नमन केला. संसार आणि जरा रोगादी निमित्त भय यांचा नाश करण्यासाठी वेद करता परब्रह्म परमात्मा ज्ञान विज्ञान रूप हा सार, हा भ्रमनाशक ही कथा आहे. सार आहे, सगळा भ्रमनाशक आहे. आणि क्षीर सागरापासून अमृत काढून आपल्याला जसं मृत्यूवरची ते पाजलेलं आहे. हे नृत्य म्हणजे काही याच्यात मरण्यासारखं भिण्यासारखं आता काहीच नाही. हे साररूप अमृत जो पिला आहे, आद्य पुरुषाला श्रीकृष्ण संज्ञक परमात्म्याला असा मी नमस्कार करतो. अशा श्रीकृष्णाने जे हे अमृत पाजलं आहे, खरंच आज हे शुकाचार्य स्वतः म्हणत आहे की त्या भगवंताला मी नमस्कार करतो ज्याने संसार भय नाशा करता वेद साररूप हे अमृत तुमच्या माझ्यासारख्या जरा भय निवृत्ती करता समुद्रापासून काढून हे अमृत आपल्यासाठी तयार केलं आणि आपल्याला दिलं. वेदांतांनी मथित परोक्ष अपरोक्ष ज्ञान वेदांमधून मंथन करून काढलाय. तो सागर म्हणजे कोण आहे? वेदांतांचं हे दोन्ही आहे. एवढे वेद इतके महान, इतके मोठे आहे की आपलं आयुष्य पूर्ण पडणार नाही एवढा वेदाभ्यास मोठा आहे. तो करता करता आपण प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आपण करत राहिलो ना वेदाभ्यास, कधी आपला पूर्ण नाही. आपलं जीवन पूर्ण त्याच्यात केलं, इतकं मोठं आहे. म्हणून भगवंताने कृपा केली, त्यातला सार काढला आणि आपल्याला दिला. त्याला वेदांताचे सार रूप दिलेलं आहे अमृत. ते कृपा करून काढून आपल्या कल्याणाकरता कृपेचा सार
तो भगवंत परिपूर्ण भक्तासाठी परिपूर्ण झाला आणि तो सार काढून त्यांनी आपल्याला दिला. नाहीतर 4-5 महिन्यात वेद कोणाचे झालेले नाही आहेत. आयुष्यभर अभ्यास करत बसलो तरी वेद पूर्ण होत नाही. एवढे ते मोठे आहेत, एवढे महान आहेत. ते समजणं एवढं सोपं नाही आहे. पण भगवंताने कृपा केली. त्याच्यातलं जसं वेदांताचं मंथन करून लोणी जसं निघते ताकातून, तसं वेदांताच्या समुद्रातून मंथन करून हे लोणी त्यांनी आपल्या हातात दिलं. आणि कृष्णाने ते काढलं. वेदांताचे मंथित परोक्ष अपरोक्ष ज्ञान सारामृत किंवा ज्ञान भक्तीचे सार अमृत भगवंताने कृपा करून काढले आणि भक्ताच्या कल्याणाकरता कृपेने तो सार जसा आहे तसा परिपूर्ण भक्ताला देऊन दिला. जो याचे चिंतन मनन करील, सगळे घ्या म्हणतात, कोणाला मनही नाही आहे, पण करणं चिंतन मनन. आत्ताच म्हटलं की श्रवण मनन निधिध्यासन फार महत्वाचं आहे. की आम्ही ऐकलं फार आणि झालं, आता विसरून गेले असं नाही चालणार. ह्याचं चिंतन मनन फार गरजेचं आहे आणि जो करील तो पावेल. भगवंतांनी तीच म्हटलं आहे की चिंतन मनन श्रवण तर हेच पाहिजे. श्रवण करा. जे श्रवण केलं आहे त्याचं चिंतन मनन झालेच पाहिजे. उद्धव बद्रिकाश्रमाला विदेह मोक्षाला प्राप्त झाला आणि तेथे तो ज्ञान कथेचे निरूपण इथं संपलं आहे. आता ज्ञान सांगणं काही राहिलं नाहीये. पूर्ण ज्ञान सांगून झाले आहे. आता पुढे श्रीकृष्ण भक्ताच्या आधीन सुद्धा हे त्यांनी इतका सार काढला आहे की जगात भगवत भक्ती श्रेष्ठ करून ठेवलेली आहे. अतिशय गंभीर असं ब्रह्मज्ञान आपल्या तुमच्या आमच्या सारख्या साधारणाच्या हाती भगवंताने दिलेला आहे. ही सगळी श्री गुरूंची कृपा आहे. अतिशय गंभीर असा जो भाग आहे श्रीकृष्ण उद्धव संवाद, त्यातील ज्ञान, त्यातील कथा अति गंभीर आहे. ती गंभीर कथा ते व्याख्यान करण्यासाठी मी तर अपुरा होतो, दीन होतो म्हटलं. आणि खरंच साधारणाकडून हे बोलणंच नाहीये. मी अपुरा होतो, दीन होतो. मी तसे कसे करेले आणि कसे हे झाले, मला सुद्धा हे ज्ञान नाही आहे. श्रीकृष्ण उद्धवाचं हे ज्ञानातलं सर्व शास्त्रांचा विषय सर्वज्ञ असे माझे श्री गुरुच आहेत. बसले आहेत ते म्हणूनच हे सगळं झालं. जर ते नसते, त्यांनीच बोललेलं आहे. आता जर मी म्हटलं मी वेगळा, त्यांनी मी वेगळा, त्यांनी म्हटलं तर अजून पुन्हा शून्यावर जाणं होईल. आता द्वैतात जाणं नको. त्यांनीच एक रूपता साधली. त्यांनी मला स्वतःला आपलं केलं, तेही मला येत नव्हतं. त्यांनी स्वतः जवळ केलं. ऐक्य बोधक हा ग्रंथ त्यांनीच विस्तारून हा इतक्या दिवस सांगितला. कमी दिवस नाही झाले आहेत इतके आपण त्यांनीच हा ऐक्याचा प्रेमाचा जो बोधक असा ग्रंथ आहे हा वधवून घेतला आणि श्री गुरूंना माझे कौतुक करणं फार आवडते. म्हणूनच त्यांनी हे सगळं वधवलं आणि स्वतःच कौतुकही करतात. कारण शिष्य आपल्याशिवाय आपलं कोण कौतुक करेल, म्हणून त्यांनीच वधवावं आणि त्यांनीच कौतुकही करावं. म्हणून श्री गुरूंनी हे वधवलं. आता दुसऱ्या कोणाजवळ जाऊ कौतुक करायला, चल मीच बोलतो आणि मीच कौतुक. म्हणून त्यांनी माझ्या श्री गुरूंनी माझे कौतुक व्हावे म्हणून माझ्याकडून बोलवून घेतला. त्यांना असं वाटते की माझं कौतुक झालं पाहिजे म्हणून स्वतःच बोलवून घेतलं आणि दिसायला हा जीव दिसतो. पण हा ब्रह्मरूपाने आता जीव राहिलेला नाही. आता एक रूपता साधली आहे. त्यांनी कृपा केली आहे म्हणून एवढं निघालं. नाही तर एवढं एका सोबत निघणं सोपं नव्हतं. फार मोठी कृपा केली. ही द्वैत बुद्धी त्यांनी काढलेली आहे. खरंच त्यांनी ही द्वैत बुद्धी काढली. त्यांनी मला रंकाला स्वतःला जवळ केलं आणि त्यातून परमार्थातून ते एक झाले. देहाने भले दोन दिसत आहे पण मी न माझे श्री गुरु एक आहे. म्हणून हे जमलं आहे. हे एकत्व नाही म्हटलं तरीही मी वेगळा होऊन जाईल म्हणून एक जरूर आहे.
एकच आहे. माझे श्री गुरु माझ्यापासून वेगळे नाही. आणि तेच एकत्व त्यांनी इथं प्रसन्न होऊन एकत्व साधलं आणि स्वतः प्रसन्न झाले आणि स्वतःच इथं येऊन बसले आहेत. तेच बोलले आहे. तेच एकत्व वाचून हे आत्मज्ञान बोलणं हे अगदी अशक्यप्राय होतं. ते एकत्व, अभोक्तृत्व, हे आत्म्याचे अकर्तृत्व त्यांनी कधी घेत, आपल्याकडे कर्तृत्व घेत नाही. हे श्रीकृष्णाचं, हे श्री गुरूंचं मोठेपण आहे. दाखवतात कोई नाही. माझ्यासारख्या अल्पजीवाला समोर दाखवलं आणि दोरी, जसं नेहमी आपण पाहिले आहे की माझं म्हणणंच आहे की मी माझ्या श्री गुरूंच्या हातची कठपुतली आहे. ते कठपुतली नाचवणारा नेहमी पदराच्या मागे असतो. त्यांनी ते केलं आहे, एक रूप आहे आणि त्यांनी हृदयाशी घेतलं आहे, म्हणून हे सगळं शक्य झालं आहे. नाम रूपाला एकपणाने ह्याला पावलं असं म्हणतात. नाम भले वेगळे असेल, रूप भले असेल, पण एकपणाला पावणं हे असं असते. जसं श्रीकृष्ण उद्धव वेगळे वेगळे आहेत पण एकपणाला पावले, तसे माझ्या श्री गुरूने मला त्या ज्ञानमय अधिष्ठानाने एकरूपतेला पावून दिलेला आहे. आणि त्याच अधिष्ठानाने माझे श्रीकृष्ण, माझे श्री गुरु ते उद्धवाचे श्रीकृष्ण, माझे श्रीकृष्ण कोण आहे? माझे श्री गुरु आहेत. ते संतुष्ट झाले, प्रसन्न झाले. त्यांनी माझा मीपणा पहिले घेऊन घेतला, माझं सगळं काढून घेतलं आणि ती रिकामी जागा जी झाली होती त्यात स्वतः बसले आणि त्यांनी हे सगळं आपल्या हाती ही बाहुली घेऊन घेतली. आणि हा सर्व अर्थ मी नव्हते जाणत तरी सुद्धा वदवून घेतला. काही याचं सामर्थ्य, हे निरूपण बोलण्याचं सामर्थ्य अजिबात नव्हतं. मी त्यांच्या नावाने माझे श्री गुरुच वक्ता झाले आहे. नाव त्यांनी माझं काढलं आणि तेच वक्ता झाले. फक्त नाम आणि रूपाने दोन दिसत आहे पण दोन नाही आहे. श्री गुरु शिष्य एक रूपाने पावले आहेत, तेच श्री गुरु वक्ता झाले म्हणून हा ग्रंथ सफल झाला आहे, नाहीतर झाला नसता. आज आपण 29वा अध्याय पूर्ण करायला जात आहोत. अगदी शेवटी 30 आणि 31 वर जात आहोत. उद्धव आणि श्रीकृष्ण निजधामाला निघून गेलेले आहे. हे पूर्णत्वाकडे आहे. ही जर मला ही नीट मराठी सुद्धा बोलता येत नव्हतं, न जातीने, न पातीने, न कुळाने, न कशाने, साधं मराठी बोलण्याची भाषा नव्हती येत. ते त्यांनी माझ्या श्री गुरूंनी त्यातही चव टाकली, त्यात सुद्धा हे बोलवून घेतलं. अशा माणसाकडून, अशा अगदी निकृष्टाकडून बोलवून घेणं, श्रेष्ठ असेल कोणी त्यांच्याकडून बोलवून घेतलं असतं तर बरोबर होतं की आहेतच, हे श्रेष्ठच आहे. पण माझ्यासारख्या ज्यांना नीट मराठी सुद्धा बोलता येत नाही त्यांच्याकडून हे सगळं ब्रह्मज्ञान बोलवून घेणं म्हणजे त्यांची महिमा फार अगाध महिमा आहे. ही माझ्या श्रीगुरूंची महिमा आहे. ते श्रेष्ठच आहेत आणि त्यांनीच जी तुम्हाला आम्हाला ही गोडी मिळाली आहे याच्यात, त्यातली चव ते आहेत. आणि ती वस्तू फक्त बाहेर हे दिसत आहे, बाकी सगळं माझ्या श्री गुरूंचं आहे. माझा पहिले माझेपणा घेतला आणि स्वतः तिथे येऊन बसले आहे. एक रूपता त्यांनी साधली आहे. जेवताना जसे वडील गोड घास पहिले बाळाच्या तोंडात टाकतात, तसा त्यांनी हा गोड घास पहिले माझ्या तोंडात टाकला आणि तो गोड घास बोलवून घेतला आहे. हा ब्रह्मज्ञानाचा गोड घास आहे. ही चव त्यांनी दिलेली आहे. हे गोड परमार्थ माझ्या श्री गुरूंच्या चरणाचं अमृत आहे. ते मला त्यांनी दिलं आहे. ते श्री गुरु फार कृपाळू झाले, त्यांनीच हा ग्रंथ समाप्तीपर्यंत आणलेला आहे. तुम्ही म्हणाल आता ह्या 29व्या अध्यायातच समाप्ती बोलते आहे का? मग पुढच्या अध्यायामध्ये कोणता विषय आहे? तर पुढे पुढच्या अध्यायामध्ये ह्या कशाचे निरूपण आहे, तर गुह्य ज्ञानाचे फळ काय असते. या जो आतापर्यंत आपण 29व्या अध्यायापर्यंत जे आपण ऐकलं आहे, जे आपण अभ्यास केला आहे, त्याचं फळ 30 आणि 31 मध्ये सांगितलेलं आहे. ते फळ इथं श्रीकृष्ण दाखवणार आहेत.
त्या 30व्या अध्यायामध्ये 31व्या अध्यायामध्ये आता आपण जाणार आहोत। इति श्रीमद भागवते महापुराणे एकादश स्कंदे श्रीकृष्ण उद्धव संवादे बद्रिकाश्रम प्रवेश नाम 19 गोरहा। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरे नमः हरे नमः हरे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। अजून आपल्याजवळ वेळ आहे, आपण 30व्या अध्यायामध्ये जाऊया। जसं आपण प्रत्येक वेळेस, आता याच्याबद्दल तर काही बोलणं बाकीच नाही राहिलं, प्रत्येक वेळेस जसं आपण अध्याय सुरू करताना श्री गुरूंचं स्तवन केलेलंच आहे, आणि जसं आता सांगितलं की स्तवन सुद्धा तेच करवतात, तेच त्यांचं बोलवतात, तेच त्यांचं सगळं करून घेतात, येणाऱ्या करून बोलवतात। फार मोठा मोठेपणा आहे त्यांचा, एक रूपते साधलेली आहे, त्यामुळे हे सगळं शक्य होत आहे। हे अनादी सद्गुरु तुझा जय जयकार असो। आता एक रूपता साधली आहे, तो न मी एक आहे। आता नमस्कार कोणाला करावा? अद्वैत मी एकला, आता मी एकटाच आहे, म्हणून आता नमस्कार नाही आहे, आता जय जयकार आहे। अशा श्री गुरु तुझा जय जयकार असो, कारण तू सर्व जगाचे कारण असलेले गुरु सुद्धा, तू सगळ्या जगाचं, आता माझ्या एकटीपर्यंत हे मर्यादित नाही आहे, सर्व ते परब्रह्म परमात्मा आपल्याला माहिती आहे। गुरु साक्षात परब्रह्म, ते पूर्ण या ब्रह्मांडाच्या तत्वरूपाने ते आहेत। मग एकातच आहे का? माझेच आहेत का? सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या जगाचं कारण तेच आहे, म्हणून सगळ्यांच्या नावाने जय जयकार असतो। सर्व सिद्धी स्वरूपा, सर्व सिद्धी सर्व रिद्धी जे जे आपल्या जवळ असेल ते सगळं देणारे कृपाळू श्री गुरुच आहे, म्हणून त्यांचा जय जयकार असो। वेदच ते बोलत असतात, त्यांचे बोध वाक्य म्हणजे काय असतात? त्यांची वाचा, त्यांचं बोलणं, त्यांचं समजावणं काही बाहेरचं संसाराचं असते का? त्यांचे सगळे बोध वाक्य म्हणजे वेदच असतात, म्हणून अशा वेद स्वरूपा श्री गुरुदेवा तुझा जय जयकार असतो। जे आतापर्यंत आपण हा सार बघितला आहे 29व्या पर्यंत, तो वेदांचा सार काढला, आताच आपण बघितलं, तो वेदांचा सार काढून त्यांनी प्रकाशित केला आहे। असा वेद आणि त्याचा अर्थ साधून काढला आहे। दोन्ही जसं आपण काढतो मंथन करून, तसं मंथन करून प्रकाशित करणारा, समोर आणून दाखवणारे श्री गुरु तुला नमस्कार करते, तुझा जय जयकार करते। मत्स्य रूपाने वेदांचा उद्धार, कारण वेद डुबून जात होते आपल्याला माहित आहे, मत्स्य रूप धारण केलं। कोण होता तो? माझे श्री गुरुच होते, हो, परब्रह्म परमात्मा होता। आणि कोण आहे ते? माझे श्री गुरु आहे। वेदांचा तो सगळा, जे मत्स्य रूपाने वेदांचा उद्धार करणारे माझे श्री गुरुच होते। वेदाध्यायाची जे ब्राह्मण रूपाने ते रक्षण करत होते, सगळ्या ब्राह्मणांना त्याचा अधिकार असतो वेदांचं अध्ययन करण्याचा, म्हणजे ते त्याचा साठवणूक करतात, त्याचं संरक्षण करतात। त्या ब्राह्मण रूपाने कोण आहे? तो माझे श्री गुरुच आहे, आणि त्याचे रक्षण पालन करणारे वेद स्वरूप, वेदांची आज्ञा म्हणून सगळ्यांना शिकवणारे श्री गुरु रूपाने, आणि अशा सगळ्यांना देऊन सगळ्यांना हे अमृत पाजून तृप्त करणारे माझे श्री गुरु तुमचा जय जयकार असो। आता पूर्ण ते झालं, आता आपण हे दे ते दे सगळं झालं आहे, आता ते जे दिलं आहे ते बघायचं आहे। हे सार त्यांनी काढून दिलं आहे, म्हणून असा वेद पहिले घेतलेला, वेद स्वरूप आणि त्यांचे रक्षण करणारे तुम्हीच काढून आणला, तुम्हीच रक्षण केलं, आणि तुम्हीच आम्हाला दिला। आमचे रक्षण कोण केलं? कोणी केलं? तुम्हीच केलं। सगळे स्वरूपाने निर्विकारी आहे, व्यापकही आहे, आणि तरी सर्व करतात। असे निर्विकार व्यापक स्वरूप श्री गुरु तू एका ठिकाणी दिसतो, तुझं नाम रूप वर्ण आकार विशेष एका ठिकाणी आहे का श्री गुरु? की एकाच आकाराचे आहेत, दुसरे नाही आहेत, असं आहे का? कित्येक रूपाने, कित्येक आकाराने, कित्येक रूपाने, कित्येक वर्णामध्ये सगळीकडे तू आहेस।
चराचरामध्ये व्याप्त आहेस. अशा श्री गुरु तुला नमस्कार करते, तुझा जय जयकार करते. असा तू निर्विशेष निर्विकार असून लोकांमध्ये रूढ झाला. पुन्हा तुमच्या आमच्यावर कृपा करण्यासाठी असे निर्विकार असूनही आकारात आले, देहात आले आणि सगळ्यांवर ते निर्विकारी शेष तेच रूप सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून आकारात आले आणि व्यवहार सुद्धा साधारणासाठी केले. त्यांना कोणतं जाती नाही, कोणतं गोत्र नाही, तरी सुद्धा तुमच्या आमच्यावर कृपा करण्यासाठी जसे श्रीरामाने जन्म घेतला, जसं श्रीकृष्णाने यादवांमध्ये जन्म घेतला, तसा त्यांनी त्यांचं गोत्र धारण केलं, तशी त्यांनी त्यांची जात धारण केली आणि तुमच्या आमच्यावर कृपा केली. वास्तविक पाहता श्रीकृष्णाला कोणती जात, कोणते गोत्र आहे का? तसंच श्री गुरुलाही कोणती जात नाही, कोणते गोत्र नाही, तरी सुद्धा त्यांनी घेतलं. आणि परमार्थता तुझ्या वाचून दुसरं काहीच नाही. तसं पाहिलं तर तुमची आमची जात नाही, तुमचं आमचे गोत्र नाही. आपण सुद्धा ब्रह्म आहोत, पण आपण स्वतः ओढवून घेतलं आहे आम्ही ह्या जातीचे आहोत, आम्ही या गोत्राचे आहोत, आम्ही ह्या वर्णाचे आहोत. वास्तविक पाहता तेचेच अंश मी आहे. आताच आपण पाहिजे 29व्या मध्ये त्यांनी एकरूप साधून गेला आहे, त्यांनी कृपा केली आहे. आता वेगळं मी होईल म्हणजे तो मूर्खपणा आहे. मी वेगळं नाहीच आहे. देहाने दोन दिसत असले तरी एक आहे, नाम रूपाने दोन दिसले तरी एक आहे. ही जी स्थिती साधली आहे इथं तेच आहे की ते कृपा करण्यासाठी अजूनही कृपा सुरूच आहे. आणि ती कृपा करण्यासाठी त्यांनी अजून देह घेतला, अजून कुठेतरी जन्माला आता आई करावीच लागेल म्हणून त्यांनी तो जन्म, ते गोत्र, ते सगळं घेतलं, ती जात घेतली. आणि तिथं स्वतः अद्वितीय असूनही द्वैतात आले आणि घराघरामध्ये सगळे व्यवहार केले. अद्वितीय आहे ते एकला, एकटा आहे तो परब्रह्म परमात्मा आहे, पण तरी सुद्धा जन्म घेतला. तू खरा पुरुष नाही, नपुसंक नाही, नारी नाही, तरी सुद्धा स्त्री पुत्राधिकांमध्ये राहिला. त्यांचा संग्रह करतो, गृहस्थाश्रम निर्माण करतो, त्याच्यामध्ये राहतोय, नांदतो. माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बायको, माझी आई, माझे वडील म्हणून म्हणतोय. वास्तविक पाहता तू स्त्री नाही, तू पुरुष नाही, तू नपुसंकही नाही, तरीही कशासाठी आला? सर्व जगावर कृपा करण्यासाठी. जसा श्रीकृष्ण आले, जसे श्रीराम आले, तसेच त्यांचीच प्रतिमूर्ती आहे. आपण सगळ्यांना माहित आहे गुरु साक्षात परब्रह्म, ते परब्रह्मच आहे. जसे श्रीकृष्ण परब्रह्म आहे तसेच हे आहे. म्हणून तू सगळ्या नांदताना दिसतो, तरी सुद्धा तू नैष्ठिक ब्रह्मचारी असूनही सगळ्या मुलाबाळांमध्ये, कुटुंबामध्ये दिसतो. काही अवयव नसताना सुद्धा अवयवात आला, निर्विकार असताना सुद्धा आकारात आला. कशासाठी? माझ्यावर कृपा करण्यासाठी. नैष्ठिक ब्रह्मचारी असा असूनही व्यभिचारी करून जसा श्रीकृष्णाने गोपिकांना तारलं, 1108 राहण्या असूनही गोपिकांसोबत गेला. त्याच्यामध्ये काही भाव होते का? काही काम भाव होता का? त्याच्यातून त्याला तारण्यासाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी तसा तिथं जसं पाण्यात डुबला राहिला तर वर काढण्यासाठी पाण्यात पडावं लागते, तशा त्या गोपिका काम भावनेत होत्या. त्यांना काढण्यासाठी तिथं भगवंताला जावं लागलं. स्वतः कामी नव्हता तो, पक्क लक्षात ठेवायचं. नाही तर गोपिकांच्या मागे कामी पुरुषासारखा धावला. श्रीराम सीतेसाठी कामी पुरुषासाठी लढला की माझी सीता, झाडा पानांना वैल्यांना विचारतो माझी सीता कुठे गेली, माझी सीता कुठे गेली. श्रीकृष्ण गोपिकांच्या मागे मागे धावतो, ते म्हणतील तसे नाचतो, त्या उष्ट्या घासासाठी नाचतो. खरंच का तो भुकेला होता का? तसेच श्री गुरु आहेत. काही त्यांना गरज नाही आहे, पण तुमच्या माझ्यावर कृपा करण्यासाठी जसे त्या गोपिकांना काम भावनेतून काढण्यासाठी तो कामी झाला, तसंच हे सगळं संसारातून आपल्याला काढण्यासाठी तो संसारी झाला.
आपल्याला संसार मोहातून करण्यासाठी संसारी झाला. या मुलाबाळांच्या मोहातून काढण्यासाठी तो मोहात आला आणि स्वतः करून मग दुसऱ्यांना सांगायचं असते. नुसताच उपदेश करून चालत नसते, स्वतः त्या उपदेशानुसार वागावं लागते. म्हणून ते वागून आपल्याला शिकवतात की बघा मी कसा अलिप्त राहतो, तसा तुम्ही पण शिका. त्याच्यासाठी त्यांनी हे सगळं देह धारण केला, मुलाबाळांमध्ये राहिले. जसं श्रीकृष्णाने व्यभिचार करताना दिसला तो गोकुळातल्या गवळणी सोबत, पण तो व्यभिचारी नव्हता हे आपल्याला सगळ्यांना कथेवरून माहित आहे. तसेच श्री गुरु आहेत, सर्वज्ञ आहे, सर्व ज्ञानी आहे, तरी सुद्धा विद्यार्थी झाला आणि गुरु संदीपनीच्या आश्रमात जाऊन राहिला आणि ज्ञान संपादन केले. त्यांच्या घरी आपल्या डोक्यावरचे गवताचे भारे उचलून आणले. श्री गुरूंची सेवेचं महत्व आपल्याला शिकवण्यासाठी हे सगळं त्यांनी केलं. आणि भयाने लपून सुद्धा बसला. त्याला कशाचं भय होतं बघा, तू कळी काळात घेऊन टाकण्यासाठी तू इतका सामर्थ्यशाली आहे की या काळाला सगळा घेऊ शकतो, तरी काल यवनाच्या भीतीने बागुल बुवा सारखा तो होता तुझ्यासाठी, तरी लपून बसला. काल येऊन आला आणि ते सगळी कथा आपल्याला माहित आहे की ती सगळी त्याला ते त्याची चादर ओढून बसला आणि त्याला ते जागी करायचं होतं. ती सगळी कथा आता आपल्याला जायचं नाही, पण तिथं तू कशासाठी लपून बसला, ही सगळी कथा त्याच्यासाठी, की तुझ्यामुळे काही होणार नव्हतं, की तुझ्यासाठी काही भिण्यासारखं नव्हतं, तरी सुद्धा केलं. तसंच आज सुद्धा श्री गुरूंचं करणं सुरू आहे. का बरं? ती सगळी लीला पुन्हा सुरू आहे. पूर्ण आपल्या पत्नीसह मुलांसह घरादारामध्ये राहून कसे अलिप्त ते राहतात हे तुम्हाला आम्हाला शिकवायसाठी ते राहतात, की मी बघा कसा राहतोय. आणि त्यावरून आपल्याला सुद्धा तसंच राहणं शिकवायसाठी, जसा तो लाकडाच्या याच्यातून पूर्ण मोकळा राहतो, जसा डोक्यावर गवताचा भारा श्री गुरूंकडे राहिला, लाकूड उचलून मोळ्या वाहिल्या, सगळं श्री गुरूंच्याकडे काम केलं. वास्तविक त्यांना गरज होती का? अशी चुटकी वाजवली होती तर गवत जागेवर बसला असता, अशीच चुटकी वाजवली तर लाकडं सगळे जागेवर बसले असते, पण तरी सुद्धा केलं. हे सगळं का केलं? की तुमच्या अन्नाला सांगण्यासाठी. त्यांची कथा झाली पाहिजे की नाही श्रीकृष्णाची, तर नाही तर भागवत झालंच नसं. अशा चुटक्या वाजून वाजून एका तासामध्ये सगळं करून चालला गेला असता. ते वेळ लागली असती का? एवढ्या 120 वर्षापर्यंत राहण्याची काही गरज होती का त्याला? तसंच रामाच्या याच्यात काय रावणाला मारायला तिकडे वनवासात जाण्याची त्यांना गरज होती का? अयोध्येत बसल्या बसल्या एक बाण मारला असता तर रावण मेला असता. पण तरी सुद्धा वनवासातल्या ऋषी मुनींना, शबरी सारखीला सगळ्यांना तो प्रेम मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी, त्यांना ती तृप्ती, ते समाधान, ते प्रेम देण्यासाठी. आणि तो प्रेम त्यांना सुद्धा आपण कित्येकदा बघितलं आहे की मी निर्विकार आहे, मी निर्विकल्प आहे, मला कशाची अपेक्षा नाही आहे, मी निरपेक्ष आहे, पण तरी सुद्धा अशा भक्तांची मला अपेक्षा आहे. तसंच श्रीरामांना आहे, तसंच श्रीकृष्णांना आहे, आणि तसंच माझ्या श्री गुरूंना सुद्धा अशा शिष्याची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा आपल्याला पुरवायची आहे की असा जसे ते त्यांच्या श्री गुरूंचे संदीपनीचे शिष्य झाले, तसे मला सुद्धा माझ्या श्री गुरूंचं शिष्य व्हायचं आहे. आणि तेच त्यांना ते सगळं शिकवायसाठी कसं वागायचं असते म्हणून त्यांनी वागून दाखवलं. आणि अशा श्री गुरु तुला नमस्कार करतो, कारण मला तसं करायचं आहे. आणि हे ऋषिकेशा मायेचा नियंता, पण शेवटी मायेकडूनच असा उखळाला बांधला गेला. त्यांची लीला आहे सगळी, की मायाची, तो स्वतः मायापती आहे, नियंता आहे मायेचा, तरी सुद्धा उखळाला बांधण्याची कोणाची काय ताकद होती का? त्यांच्यासाठी काय डोंगर उचलणं, ज्यांनी पूर्ण हे एका करंगळीवर डोंगर उचलला, त्यांना काय कठीण होतं काय उखळाला बांधण्या त्याच्यातून सुटणं? तरी सुद्धा मायेने बांधल्या गेला. मायेचा नियंता असूनही तसाच तू आहेस,
तसेच माझे श्री गुरु आहेत आणि म्हणून तुझा जय जयकार असेल, म्हणून तुला नमस्कार असेल. आणि तूच पूर्ण आत्माराम आहे, नित्य तृप्त आहे, पण गवळ्यांच्या घरी भात खायला गेला, त्यांच्या घरचं लोणी चोरायला गेला. नित्य तृप्ताला सुद्धा अशा प्रेमाचं लोणी खावं असं वाटते, त्या गवळ्यांचा उष्टा भात खावा असं वाटतो. तो गोपाळकाला काय आहे, त्यांच्या तोंडातला ते ताकाची चूळ घेतली आपल्या तोंडामध्ये पेंड्याची, काय आहे त्याच्यामध्ये, ते प्रेमच आहे. आणि तेच तू, त्याच्यासाठी तू नित्य ऋषिकेश आहे, तू आत्माराम आहे, नित्य तृप्त आहे. पण तरीही तुला त्या प्रेमाची, तृप्ताला सुद्धा प्रेम पाहिजे. त्याच्यासाठी तू गवळ्यांच्या घरी भात खायला गेला, गवळ्यांच्या घरचं ताक प्यायला गेला. त्याच्या घरी किंवा त्याला काय ताकाची हौस होते का? तरी सुद्धा गेला. ब्रह्मादिकांचाही ज्याला अंत कळत नाही, तो तू यशोदेच्या जवळ रडत रडत उभा राहिला की सोडव मला या बंधनातून. आई जवळ रडत आहे की आई मला सोडेल, भीती वाटत आहे आईची, अशी भीती, साऱ्या जगाला भीती दाखवणारा हा यशोदा माईच्या भीत आहे. काय लीला आहे त्या श्रीकृष्णाची, असा भीत आहे, रडत आहे, तिने बांधला आहे तर की सोड मला. साऱ्या जगाला जन्म मृत्यूतून सोडवणारा ज्याची कथा आहे, ती कथा त्यांनी तो स्वतः असा बांधल्या गेलेला आहे. कोणाच्यानी? यशोदेच्यानी. काय आहे यशोदेमध्ये एवढं? ते प्रेमच आहे, ज्याचा तो भुकेला आहे. तेच प्रेम यशोदे जवळ दिसलं. देवा तू गोकुळात होता, माती खाण्याची लीला केली रे. काय ते मातीमध्ये तू खाण्याची लीला केली, कशामध्ये? त्या रागवलेल्या यशोदेला आपले तोंड उघडून दाखवले आणि पूर्ण पोटामधलं हे त्रैलोक्य दाखवलं, तिला दर्शन करून बघ मी कोण आहे. तेच माझे श्री गुरु मला दर्शन करू बघतात आहे की मी कोण आहे ओळखून घे. फार मोठी कृपा करण्यासाठी ते आले आहेत माझ्याजवळ आणि इतकी प्रेमाची एकरूपता साधली आहे, कमीपणा नाही दिला आहे, खूप मोठेपणा त्यांनी दिला आहे. ही सगळी त्यांची जशी श्रीकृष्णाची लीला आहे तशी माझ्या श्री गुरूंची लीला आहे. हे एवढं मोठं ब्रह्मज्ञान बोलणं काही सोपं काम नव्हतं. ही सगळी दादांची कृपा आहे, श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच कळवलं, एक रूपान साधली आहे. ही एक रूपता त्यांनी साधली, फार मोठी कृपा केलेली आहे. ते जे स्पष्ट बोलणं आहे, काही त्याच्यात लपवालपवी नाहीये. त्यांनी सगळ्यात पहिले माझं मीपणा काढून त्यामध्ये स्वतः येऊन बसले आहे. असं झालेलंच आहे. जर तो मीपणाचा अहंकार असता तर हे घडलं नसतं. तो त्यांनीच काढावा आणि त्यांनीच येऊन बसावं आणि त्यांनीच वधवावं. फक्त आता रूपाने दोन दिसत आहे, नावाने दोन दिसत आहे, पण एक आहे. हे अद्वैत, हेच अद्वैत. मी एकला, दुजा नको नाही. आता मला कोणी नको. आता व्यवहारासाठी, ह्या ज्ञानासाठी स्त्री पुत्राधिक पाहिजे का? पुत्र नातवंड पाहिजे का? याच्यासाठी ही एकरूपता साधण्यासाठी खरा आपण विचार केला तर तुम्हीच सांगा. आता अशी एकरूपता जर साधायची असेल श्री गुरूंसोबत तर कोणाची गरज आहे का? स्त्रीची, पुत्राची, नातवंडाची गरज नाही आहे. तरी व्यवहारासाठी असू दे, फक्त व्यवहारापुरतच ठेवायचं त्यांना, आतमध्ये नाही येऊ द्यायचं. ही जी किमय आहे, ही शिकवणारे श्री गुरु तुला नमस्कार करतात. ही एक रूपता साधणं कसं असते हे शिकवणारे श्री गुरु आहे. आणि त्यांनीच ती द्यावी एक रूपता आणि माझ्यासारख्यांनी घ्यावी आणि ती किमया त्यांनी करावी. ती कठपुतली सागर रूप बिंदूचा सिंधू करणारा तो माझा श्री गुरुच आहे. तेच त्यांनी करावे. तोंड उघडून जसं त्यांनी ब्रह्मांड दाखवलं तसं थेंब उघडून त्यांनी सागर, थेंबाला सागर बनवावं. एवढूसा थेंब सागर रूप झाला. ते जे आहे मोठेपण ते तू गोपिकांना त्यांच्या इतकासा सगळ्या जगाला स्वतःच्या करंगळीवर नाचवणारा, सगळ्याच्या इशाऱ्यावर नाचवणारा, गोपिकांच्या कडेवर जाऊन बसला की मला कडेवर घे. रडत आहे की माझ्यासाठी ये तू म्हणून.
आणि असा तू जगाचा पालक श्रीहरी झाला, आणि तरीही आपल्या लहानपणी सर्वांनी त्याला बोट धरून धरून चालायला शिकवलं. सगळ्यांचं चालवणार आहे नियंता, आणि तरीही लीला कशी केली, त्या गोकुळांच्या बायांनी, त्या गोवळणींनी त्यांना चालायला शिकवलं, की मी शिकवलं हो चालांना. सगळ्यांना मोठेपण देणारा कोण असतो? श्री गुरु असतात. दिसणारा हे मोठेपण देणं हेच तर त्यांचं मोठेपण आहे. आपणासारखे करते तत्काळ, मी जसा मोठा आहे तसा सगळ्यांना मोठेपणा देता, हेच तर गुरूंचं आहे देणं. आणि याच्यासाठी त्यांना काही काळ वेळ लागत नाही. क्षणात हे सर्वेश्वरा, हे सर्व वंद्य तू आहेस, आणि तरी तू पाताळातून पृथ्वीचा उद्धार करणार आहेस. श्रीकृष्णाची ही लीला आहे सगळी, की पाताळातून सगळ्यांचा उद्धार. हिरण्यादी दैत्यांचा मारण्याला तो पांढरा डुक्कर झाला, ते आपण बघितलं आहे. असा तू झाला, ही कथा सगळ्यांना सगळी माहित आहे. तसा तू झाला कशासाठी? या पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी. तसेच हे सगळे तुझ्या स्वरूपाचा विचार करीत असला तर वेदालाही तुझा काही पार दिसत नाही. कोणीही अशा जर वेगवेगळे तुझं बघत बसला ना, तर कोणाला कळणारच नाही की काय आहेस तू. खऱ्या रूपाने दिसणार सुद्धा नाही आणि कळणार सुद्धा नाही, की कधी हिरण्यकश्यपूच्या याच्यासाठी तो खांबातून निघाला, कधी दुःख झाला, कधी काय झाला, कधी काय झाला. किती किती रूप त्यांचे सांगावे, किती किती त्यांची महिमा सांगावी. तशीच ती सगळी महिमा पूर्ण जाणली नाही तर इतिहासाचे ज्ञाते जर ही महिमा जाणली नाही तर योगी ते अरण्यात जाऊन राहिले हे जाणण्यासाठी. तरी त्यांना तू कळला नाही. त्यांनी ध्यान धारणा केली तरी तू त्यांना कळला नाही. त्यांनी तुझा महिमा कळणं म्हणजे फार अवघड काम होतं. तसेच साधारण दिसणारे श्री गुरु, त्यांचा महिमा करणं, जसं श्रीकृष्णाची महिमा त्या गोप बालकांना कळली का हो, आज त्याचा कथा आपण ऐकून, त्याची कथा बोलून आपण म्हणतो माझा उद्धार होईल. मग त्या गोप बालकांना कळलं का की हा परब्रह्म परमात्मा आहे? कोणालाच नाही कळला. सुरुवातीला आपण बघितलं वासुदेवाला म्हणतो, स्वतः वासुदेव बोलले मला नाही कळलं हा माझा मुलगा परब्रह्म आहे म्हणून. कोणालाच नाही कळलं की हा आहे तरी कोण. तसेच श्री गुरूंचं आहे हो, कोणाला कळत नाही. साधारण मनुष्यासारखे मनुष्य दिसतात, पण जो कळून घेतो तोच तो श्रेष्ठ आहे. आणि हे जाणून, तुझा महिमा जाणून तुला नमस्कार करतो. ज्ञानी भक्त मोहियती प्यारा, तो महिमा जाणायचा आहे. श्री गुरूंचा महिमा, भगवंताचा महिमा. जसा या कथेमधला महिमा त्या गोकुळवासियांनी नाही बघितला, तो किती महिमावान आहे, तो किती श्रेष्ठ आहे हे कोणीच बघितलं नाही. कोणाला कळलाच नाही. तो आपला सवंगडी, माझा मुलगा, माझा मित्र असंच बघितलं सगळ्यांनी. कोणीही त्याला त्या रूपामध्ये, जो तो नित्य आहे त्या रूपामध्ये त्याला कोणी बघितलंच नाही. यशोदेला दाखवू बघितलं, पण यशोदेला आठवण नाही राहिली. तिकडे कौशल्यला दाखवलं, तिला सुद्धा नाही. सगळ्यात पहिले दोघांनी आईला दाखवलं, पण तरी त्यांना ते नाही कळलं. का बरं? जाणलं, कळलं नाही. जसं आपण बघितलं आहे, जाणणे आणि कळणे याच्यात वेगळं आहे. दूध उतू जात आहे आपण म्हटलं आहे, आणि ते जात आहे सुरू आहे. हो पहा म्हटलं, पाहत आहे ना, पण गॅस बंद कर म्हटलं, ते केव्हा कळेल तर. की याच्याकडे बघायचं म्हणजे काय, ते उतू नाही जाऊ द्यायचं, गॅस बंद झाला पाहिजे. जसं आपण त्या दिवशी बघितलं की तिने उदाहरण दिलं वसूने, की फक्त मी त्या बाईला म्हटलं दूध बघशील. काय उदाहरण दिलं होतं आठवत असेल तुम्हाला, की मी निघता निघता बाईला म्हटलं दुधाकडे बघशील, तर ती अशी बघत आहे म्हणे. दूध चाललं आहे, तिला कळलं नाही बघणं म्हणजे काय, की उतू नको जाऊ देऊ, बंद करशील. बघ या शब्दाला कळणं, ते गॅस जर बंद केला तर तिला माझं बघणं म्हणण्याचा अर्थ म्हणजे ते कळलं आहे. आणि बघत आहे, अशी डोळे फाडून बघत आहे, ह्याला कळणं नाही म्हणत. बघण्याचा आता एका शब्दात
कळणं आणि बघणं असा फरक आहे. की बघा म्हणजे काय करा, असंच हे श्रीकृष्णाचं झालं आहे. सगळ्यांनी बघितलं आहे पण कळला नाही कोणाला. आणि श्री गुरूंचं नेमकं हेच होते आहे, बघत सगळे आहे पण कळले नाही कोणाला. त्यांना साधारणच समजतात हो, तुमच्या माझ्यासारखे. कळत नाही श्री गुरु तत्व काय आहे. म्हणायला आपण सगळं म्हणतो, गुरु साक्षात परब्रह्म रोज म्हणतो, तस्मै श्री गुरुवे नमः, हे फक्त म्हणायचंच आहे का? पण त्यांना तो आदर, तो सत्कार, तो त्यांचा झाला पाहिजे हे कळतच नाही. कारण त्यांना आपण तो ऐकलं, बघितलं पण कळलं नाही, असं होत आहे. ते होता कामा नये. म्हणून इथं पहिले सांगितलं आहे की श्री गुरुदेवा, असं तुला कळून तुला नमस्कार करत आहे, बघून नाही करत आहे. असं तुला कळल्यावर तुझा खरा नमस्कार तेव्हा होईल. आणि श्री गुरुंना तीच अपेक्षा आहे की मी कळलो पाहिजे. बघणं वेगळं आहे आणि कळणं वेगळं आहे. असं मला कळलं पाहिजे की हे कोण आहे, आणि हे इथं हेच दाखवायचं आहे की असे श्री गुरु तुम्ही मला आता कळले आहे, एवढा तुमचा महिमा मी बघितला, मी आता ज्ञान घेतलं आहे, मला श्री गुरु कळले आहे. आणि हे कळल्यावर जे मुख्यत्वाने मुळातच जन्म नाही, ज्यांना श्रीकृष्णाला स्वतः मरण नाही तरीही जन्म घेतला, तरी निजधामाला गेले, आपण बघितलं. हे श्री गुरूंचे असंच आहे. ते मुळात त्यांना जन्म नाही, त्यांना मरण नाही, तरी सुद्धा देह धारण केला, तर देहाचे सगळे विकार त्यांनी स्वतःहून घेतले. आणि स्वतः सुद्धा जसे भगवंत श्री गुरु आपण हे भगवंत श्रीकृष्ण निजधामाला गेले तसं आपण बघितलं, तसे श्री गुरु सुद्धा देह ठेवतात, आपण बघितलंय दादांचं. ते जन्मरहित आहे, अजन्म आहे, त्यांना मरण नाही, त्यांना जन्म नाही, पण तुमच्या माझ्यावर कृपा करण्यासाठी त्यांनी देह धारण केला आणि हे ब्रह्म उपदेश आपल्याला दिला. आणि हेच त्यांचं कळणं आहे. त्यांना कळलं, हे आपल्याला कळलं पाहिजे. एकादशाच्या शेवटी अर्धवट राहिलेली कथा म्हणजे वैराग्य प्राप्त होण्याकरता परीक्षितीने इथं विचारलेलं आहे. आता उद्धव आणि श्रीकृष्ण राहिलाय, आता शुकदेव आणि परीक्षिती. आता प्रश्न परीक्षितीचे आले आहेत, आता उद्धवाचे नाही. आणि ही जी एकादशी आहे ते आपण शेवटी दशम स्कंधामध्ये पूर्ण कथा श्रीकृष्णाची झाली आहे. आणि आता परीक्षिती शुकाचार्याने विचारतो की राजा, त्या श्री शुकाचार्यांना अति श्रद्धेने हा विनंती करतो आहे की ती अशी पूर्ण ज्ञानाने प्राप्त झालेल्या बद्रिकाश्रमाला उद्धव गेल्यानंतर द्वारकेमध्ये श्रीकृष्ण काय करते झाले, त्यांनी कसं कसं समोर केलं काम, की यादवांचा नाश केला म्हणजे केलं काय त्यांनी, कसं केलं ते मला थोडंफार सांगा. आता परीक्षितीचे प्रश्न आले आहेत. तेव्हा मी त्या अध्यायात म्हटलंच होतं की हे थोडीशी मोठी कथा या 30व्या मध्ये आहे, विस्ताराची कथा याच्यामध्ये आहे. परीक्षितीचा प्रश्न आला आहे की शुकदेव मुनींना विचारतो की बद्रिकाश्रमामध्ये उद्धव तर निघून गेला, मग मागून श्रीकृष्णाने कसं काय केलं की पहिले यादवांचं नाश करायचा होता त्यांना, आणि मग स्वतःला निजधामाला जायचं होतं. तर तो यादवांचा ते निघून गेल्यावर द्वारकेत श्रीकृष्ण काय केलं, त्यांनी जो केवळ इच्छे मातेने जगाची उत्पत्ती करून टाकतो, स्थिती करतो, लय करतो, त्या श्रीकृष्णाने स्वतःच्या देहाचे कोणत्या पद्धतीने विसर्जन केले. त्यातून त्याचं विसर्जन काय तुमच्या माझ्यासारखं झालं असेल का? ते विसर्जन कसं झालं, ब्राह्मणाच्या शापाला भिवून त्याने आपला सुंदर देह का सोडला? खरंच का त्याला शाप लागला असेल का हो? एकीकडे आपण म्हणतो ब्रह्मशाप नाही, ब्रह्माला जन्म नाही, ब्रह्माला मरण नाही, आणि तरी तो, कारण तो देहात आला ना, मग देहाचे सगळे धर्म ज्या कुळात आला ते सगळे त्यांनी स्वतः अंगीकारले. त्याला काही गरज नव्हती, त्याला ते लागले नव्हते, पण तरी सुद्धा आपण आपल्या रीतीने ते सगळे नियम ब्राह्मणाचा मोठेपणा वाढवण्यासाठी, की आपण सगळे ब्राह्मणांना मोठेपणा द्यावा, ब्राह्मण खरंच श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी
त्यांनी तो ब्राह्मणाचा शाप स्वतःवरही घेतला, नाही तर त्यांना काही गरज नव्हती की ब्राह्मणाचा शाप लागला तर ते जातील. त्यांनीच त्यांना निर्माण केलेला आहे. ब्राह्मण आले तरी कुठून? त्याचेच अंश आपण बघले, त्यांच्या मुखातून आलेले आहेत. प्रत्येक अवयवातून कोण कोण आले आपण बघितलं आहे की तिथूनच आलेले आहेत. तरी सुद्धा ब्राह्मणाचे वचन सत्य करतो म्हणून असे त्यांना दाखवायचे आहे की ब्राह्मणाचे वचन कसे सत्य करायचे हे जाहीर करण्यासाठी, ते जगाला दाखवण्यासाठी ज्या स्वरूपामध्ये आसक्त झालेले असेल ते नेत्र स्वरूपापासून परत काढून त्यांनी स्त्रिया समर्थ कशा झाल्या नाही, त्या स्वरूपामध्ये त्याच्या स्त्रिया सगळ्या देहामध्येच रंगल्या होत्या ना, तर त्यामध्ये त्या का निघून त्यांच्या साक्षात ब्रह्माच्या सोबत राहिल्या तरी स्वतः त्यातून आसक्ती काढू नाही शकल्या. सगळ्या त्या देहामध्येच रंगल्या, त्या समर्थ नाही झाल्या. त्यांच्या संगतीत राहून आपण नेहमी म्हणतो संगतीचा गुण लागतो. मग ह्या तर आयुष्यभर श्रीकृष्णाच्या संगतीत राहिल्या त्यांच्या राण्या, तर का त्यांना नाही सोडता आलं का हे सगळं? त्यांच्या संगतीत असून सुद्धा त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान नाही झाले त्यांना. त्यांच्या राण्यांची गोष्ट आहे. उद्धव हा परीक्षित विचारतोय आता की त्या सगळ्यांना का ते स्वरूपाचं ज्ञान, त्या का समर्थ झाल्या नाही? आणि हे भगवत रूप कानात शिरले असता तेथून ते निघत नाही. म्हणजे तुमच्या माझ्यासारखे साधारण आपण नेहमी आपल्याला माहित आहे की भागवत ऐकून मुक्ती मिळते, ज्याच्या कानात भागवत पडते त्याला मुक्ती मिळते. तर त्यांच्यात तर तो भागवतातला श्रीकृष्ण त्यांच्या सोबत होता. तर त्यांना काय झालं? त्यांना ते गुण का कळले नाही? जे साधूच्या अंतःकरणाशी प्रेमाने संबंध झाले तर तेथे ते हालत नाही. प्रेमाचे संबंध साधारण नसतात की कोणाची प्रेम संबंध बनले की ते निघत नाहीत लवकर. तर ह्यांनी ह्याच्याशी भगवंताशी प्रेम केलं ना, तर अशा कशा त्या योग्य झाल्या नाहीत? त्यांनी का जाणलं नाही? त्यांना हा श्रीकृष्ण कळला का नाही? हे ज्या रूपाची शोभा कवींच्या वाणीने प्रेमाने भरते आणते ते कवींचे एकमेव लक्ष झालेले आहे. या श्रीकृष्णावर भजन झाले म्हणजे काय आहे? हे कवींनीच केलेले आहेत की नाही? त्यांचे ते लक्ष झाले, भजन गाऊन गाऊन कोठावर पोरले आहे की नाही? त्यांना ते कळलं. तर हे कौरव पांडवांच्या युद्ध प्रसंगी जे विष्णूंचे रूप अर्जुनाच्या रथामध्ये स्थित झाले, तो भगवंत श्रीकृष्ण हे पाहणाऱ्या लोकांना का कळला नाही? तो समोर लढाई करणाऱ्यांना कळला नाही की हा कोण आहे? कोणालाच नाही कळला का? सगळी भागवत कथा विचारत आहे की या सगळ्यांना का बरं नाही कळला? तो रथावर बसलेला श्रीकृष्ण सगळ्यांना तो अर्जुनाचा मित्रच दिसला, साधारण वासुदेवाचा मुलगा दिसला. तो भगवंताची स्वरूपता, ही मुक्तीची प्राप्तता, ते मंगल मनोहर भगवंत कसे काय कोणाला कळले नाही? ते कसे टाकले त्यांनी? तो देह कसा टाकला जो कोणाला नाही कळला तरी त्यांनी देह कसा टाकला? श्रीकृष्णाचे स्वरूप चित्तात ठसल्यावर ते चित्तच जीवाला श्रीकृष्ण रूप करून टाकत असते, त्या अवस्थेत नेत असते. मग अशा श्रीकृष्णाची कीर्ती चित्त वृत्तीला आकृष्ट करते. मग ती वृत्ती, ते श्रीकृष्ण इतके पॉवरफुल, इतके सामर्थ्यशाली आहेत, ती कृष्ण मूर्तीमध्ये हे चित्त आकृष्ट होते. सगळ्यात गोमट म्हणजे श्रीकृष्णच आहे. सगळ्यात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोन रूप फार गोमटे, फार सुंदर, अति सुंदर. अगदी जे सजवणं जे असेल ते सगळं श्रीकृष्णच आहे. तर अशी मूर्ती ती अगदी सजवलेली, म्हणतात त्यांना सुद्धा देह ठेवावा लागला. अशी ती चित्तवृत्ती श्रीकृष्ण कीर्तीकडे आपली सुद्धा आकृष्ट होते आज इतक्या वर्षानंतर सुद्धा. तर ते असताना त्यांची कोणाची आकृष्ट नाही झाली? सगळे बघत होते, सगळ्यांवर हे का आपलं सामर्थ्य नाही झालं? काय असं झालं? काय फरक पडला? आणि त्याचप्रमाणे श्रीकृष्ण कीर्तीचे श्रवण संत अन असंत दोघांनीही समान होते आणि ते श्रीकृष्ण रूपांमध्ये हातून जातात.
कथा ऐकता ऐकता आपण एकरूप झालो की नाही? कितीदा आपण त्या कथेमध्ये रमलो. पण ते का बरं साक्षात असताना नाही झालं त्यांचं कोणाचं? हे का असं आपण हारपून जातो? महाकवी व्यास श्रीकृष्ण कीर्तीचे वर्णन करता करता सौभाग्याला प्राप्त झाले, आहे की नाही? त्याच्यानंतरचे सगळे आणि ते साधारण सामान्य वर्णन करतात ते देखील महाकवीच्या बरोबरीचे. आता भागवत सांगणारे किती जण आपण बघतो की नाही? ते सुद्धा व्यासपीठच म्हटले जाते की नाही? हे व्यासांचंच पीठ आहे. जे जे भागवत सांगायला बसतात त्यांच्या आसनाला आपण व्यासपीठच म्हणतो की नाही? म्हणजे तो दर्जा त्यांना देतो की नाही? तर ते सुद्धा महाकवी होतात, ते व्यासच होतात. तसे ते त्या शोभेला प्राप्त होतात. व्यासांचे महाकवी पासून तर अगदी सामान्य कवी सगळे धवल कीर्तीचे जननी श्रीकृष्ण मूर्ती आहे, श्रीकृष्णाची कीर्ती आहे, जी आजपर्यंत सगळे गातात आणि सगळे आपण गातच आहोत. इतकी ही महान त्यांची कीर्ती आहे. त्यांची वाणी हरी कीर्तनात वर्णनात रमते. त्याची वाणी सुद्धा वंदन आहे. म्हणजे जे जे ही बोलतात ते दुसरं आपण बघितलं आहे मागे की दुसरं काही बोलायचंच नाही. बोलायचं असेल तर श्रीकृष्ण, ऐकायचं असेल तर श्रीकृष्ण, करायचं असेल तर श्रीकृष्ण, चिंतन मनन निधी ध्यासन श्रीकृष्णाचं. दुसरं मला काही व्यवहाराचं कर्म जरूर करा म्हणतात, पण त्यातलं काही आठवलं नाही पाहिजे. आठवण फक्त माझी ठेवा, असे भगवंतांनी स्वतः सांगितले. अंतरंगातली भक्ती आपल्याला आठवत आहे, सगळं आठवत आहे आपल्याला. हीच अंतरंगातली भक्ती भगवंतांनी शिकवली आहे. आणि ती आज सुद्धा जो जो करतो त्यांना भगवंत हरी कीर्तीचे वर्णन करणारी वाणी आज सुद्धा वंदे आहे. जो जो आपलं भागवत करतो त्याला नमस्कार आपण करतोच की नाही? आज सुद्धा नमस्कार करतात. त्यांची वाणी इतकी श्रेष्ठ मानली जाते. जो भागवत कथा बोलतो तो श्रेष्ठच असतो. कसा बोलतो हे नाही, पण भगवंताचं बोलतो ना, बस. आणि तेच पाहिजे आहे. दुसरं काही बोलू नको, भगवंताच्या बाबतीत बोल. सगळे वंदे आहेत. आणि श्रीकृष्ण कीर्तीचे स्तोत्र मग शुद्ध असो की अशुद्ध असो, तो वंदे. आपला बाळ जर बोलला तरी आईला आवडतेच की नाही? तसं ते स्तोत्र आहे ते संस्कृत मध्ये असेल, काही चूक आपल्याच्याने होत असेल, होते की, पण तरी बोल. हे जे सांगणं आहे ते भगवंत म्हणतात ते नमनीयच आहे, ते नमन करण्यासारखेच आहेत. ते मग अशुद्ध का नाही बोललं? अशुद्ध बोलता बोलता शुद्ध होईल, कधी कधी शिकून जाईल, ही अपेक्षा आहे. मग आयुष्यभर अशुद्धात नको राहू. हे आहे की अशुद्ध बोल म्हटलं म्हणजे नेहमी चुकच बोलत राहा, असं नाही. कधी ना कधी शिकून जाणार ही अपेक्षा असते. की आज नाही आलं पण बोलत आहे ना, तर कधी ना कधी शिकेल, अशी अपेक्षा आहे. म्हणून इथं सुरुवात आहे. म्हणून काही करा, बोला काय? भगवंताचे स्तोत्र हेच बोलायचे. आणि मृत्यू स्वरूप यम देखील त्यांना नमस्कार करतो. असा श्रीकृष्णाला जेथे श्रीकृष्ण कीर्ती कीर्तन, जेथे कर्माची उजळण, म्हणजे पाप पुण्याचे दहन होऊन जाते. कर्माची उजळण म्हणजे पेटून जातात जर आपण श्रीकृष्ण कीर्तीचे कीर्तन केले. परीक्षिती हे सगळं बोलत आहे, कारण परीक्षितीने हे इथपर्यंतच सगळं ऐकलेलं आहे. म्हणून तो जसा उद्धव त्याला जे जे कळलं बोलून दाखवलं, आज आता परीक्षिती स्वतःच सगळं बोलून दाखवत आहे. शुकदेवांना सगळं बोलत आहे की असं हे आहे की जो श्रीकृष्ण कीर्तीचे कीर्तन करतो, ऐकतो, कीर्तन स्वतः बोलतो, तेथे कर्माची उजळण होते. म्हणजे त्याचे पाप पुण्याचे दहन होऊन जाते. पाप पुण्य नाही राहिलं तर सुख दुःख नाही राहत, द्वंद्वातीत तो होतो, म्हणजे जन्म मरणातून सुटतो. म्हणून भागवत महाग्रंथ म्हटलं आहे, त्याला महापुराण म्हटलं आहे. भागवत महापुराण, दुसऱ्या कोणाला ही पदवी नाही आहे. महापुराण नाही म्हटलं जात, भागवत महापुराण म्हटलं जाते. साधा सुद्धा नाही आहे. आणि त्यातलाही हा एकादश स्कंद अतिश्रेष्ठ. म्हणून हे म्हणतात की होय संसाराची बोळवण, जन्म मरण समवेत.
त्याचा संसारही बोलवण होतो, म्हणजे निघून जातो, आणि जन्म मरण सुद्धा निघून जातो. या भागवतामध्ये एवढं सामर्थ्य आहे, श्रीकृष्ण कथेमध्ये एवढं सामर्थ्य. आणि प्रेमाने म्हणा, द्वेषाने म्हणा, भयाने म्हणा, श्रीकृष्णाचे चिंतन, श्रीकृष्णाचेच मनन अखंड करावे. त्याचे ध्यान करतात ते श्रीकृष्ण रूप होतात, श्रीकृष्णच होतात. ज्याचं चिंतन, जसं आपण बघितलं, ती अळी ती एकसारखी त्याच्या भिंग्याच्या भीतीने भिंगा रूप होते, तसंच तुमच्या आमच्यासाठी हा नियम लावला आहे की जो श्रीकृष्णाचे चिंतन मनन ध्यान करत राहतो, कसंही म्हणा, द्वेषाने म्हणा की प्रेमाने म्हणा. कंसाचं काय आहे, त्याला जेवणामध्ये श्रीकृष्ण दिसत होता, जेवू शकत नव्हता तो, ताट घेऊन बसला की तिथं त्याला श्रीकृष्ण दिसत होता. असं तरी बघा म्हणतात, पण त्याचंच चिंतन करा, त्याचंच मनन करा, त्याचंच निधिध्यासन करा. शेवटी सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. श्रीकृष्णाचे म्हणणं हेच होतं, उद्धवाने हेच म्हटलं, आता हा परीक्षित सुद्धा हेच म्हणत आहे, कारण तोही पावला आहे. परीक्षित काय कमी आहे का? गर्भातच त्याची ज्याने सुरक्षा केली आहे भगवंतानी, तो काय खरी कमी असेल का? सगळे श्रेष्ठच आहेत याच्यातले. आणि म्हणून तो म्हणतो की असा त्याचे जन्म मरण तर जातेच जाते. आणि प्रेमाने द्वेषाने भयाने श्रीकृष्णाचे मनन चिंतन अखंड करतात, त्यांचे सुद्धा तो श्रीकृष्ण रूप होतो, म्हणजे त्यांचे सुद्धा जन्म मरण होत जाते. ब्राह्मणाचा तिरस्कार छळ, त्यांच्यासाठी दुर्भाषण, त्यांचे अपमान करू नये. हे करतो आम्ही, श्रीकृष्णाचे चिंतन मनन करतो आणि ब्राह्मणांचा अपमान करतो, त्यांचा छळ करतो, तर नाही म्हणणार. वागण्यात सुद्धा आलं पाहिजे, हे सुद्धा नियम बघा. प्रत्येक वेळेस हे नाही नुसतंच तुम्ही बोला, तसं वागा. ते श्रेष्ठत्व ज्याचं आहे त्याला ते दिलंच पाहिजे. ते श्रेष्ठच आहेत, ते पूजनीयच आहेत, त्यांची पूजा झाली पाहिजे. त्यांचा छळ होता कामा नये, त्यांचा अपमान होता कामा नये. आणि ब्राह्मणांच्या शापाचे पालन जसे श्रीकृष्णाने म्हणून केले, की जर त्यांनी त्याचं पालन केलं नसतं तर आपण सुद्धा तसं चाललं नसतं. काय मग गरज आहे, भगवंतांनी तर नाही केलं, मग मला काय गरज आहे, असं झालं असतं. म्हणून श्रीकृष्णाने ते पालन केलं. आणि तेच परिपूर्ण ब्रह्म परमात्मा श्रीकृष्णाने म्हणून ब्राह्मणाचा शाप आपल्या डोक्यावर घेतला. आणि परीक्षिती म्हणतो, शुकदेव योगींद्र, मला त्या श्रीकृष्णाचे शरीर त्यागाचा प्रकार, त्याने कशा रीतीने शरीराचा त्याग केला ते तुम्ही मला विस्ताराने सांगा. हे सगळं मला आता कळलं आहे, त्याची कथा, त्याचे हे त्यांनी काय काय लीला केल्या त्या सगळ्या बोलून दाखवल्या ना. हे सगळ्या शुकदेवांनी त्याला सांगितले आहे, अख्खं भागवत झालं, ते सगळं मला कळलं म्हणते. आता त्यांनी आपला देह आपलं शरीर त्याग कसा केला ते मला विस्ताराने सांगा. परीक्षितीचा प्रश्न आहे, ते आपण उद्याला बघू. आज आपण इथे थांबूया. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार रामकृष्ण. रामकृष्ण हरी.